चलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आजची आपली 11वी मीटिंग आहे. आजच्या 11वी मीटिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या प्रथेप्रमाणे आपण सरस्वती वंदनेने आजच्या मीटिंगची आपण सुरुवात करूया. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिनी देवै सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. ओम शांती. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वन्स अगेन. आजच्या 11व्या आपल्या ऑनलाईन मीटिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. लास्ट 2 मीटिंग्स आपण आपल्या एजंट्स रिक्वेस्ट साठी आपण स्किप केल्या होत्या, कारण लास्ट शुक्रवार जो होता गणपतीचा 7वा दिवस होता आणि त्याच्या आधीचा शुक्रवार गणपतीचा आदला दिवस होता. सो सगळेजण गणपतीमध्ये फेस्टिवल मध्ये व्यस्त असतील, त्यामुळे आपण लास्ट 2 फ्रायडे आपण मीटिंग नाही घेतली. आजची 11वी मीटिंग आहे. आपल्या इथपासून आपलं परत एकदा रेग्युलर सेशन आपलं सुरू होईल आजच्या मीटिंग पासून. फ्रेंड्स, आजची जी मीटिंग आहे, आजच्या मीटिंग छानपैकी मीटिंग आहे, कारण आजच्या मीटिंगचा जो टॉपिक आहे हा एक चाइल्ड एज्युकेशन आणि चाइल्ड मॅरेज प्लॅन आहे, जो सगळ्यांचा आवडता विषय आहे आणि सगळ्या कस्टमरचा सुद्धा इंटरेस्टेड टॉपिक आहे. सो आज आपण डिटेलमध्ये 932 932 प्लॅन चिल्ड्रन मनी बॅग आणि दुसरा प्लॅन 934 जीवन तरुण आपण डिटेलमध्ये आज या ठिकाणी बघणार आहोत. फ्रेंड्स, त्याच्या सुरुवातीला काही छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी आहेत. नवीन काही अपडेट्स आलेली आहेत, ते मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन शेअरच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या दिसेल. या ठिकाणी स्क्रीनवर मी तुम्हाला LIC ची रिवायवल कॅम्पेन ची इन्फॉर्मेशन या ठिकाणी देऊ इच्छितो. LIC's रिवायवल कॅम्पेन जी आहे ही 10 ऑगस्ट पासून 9 ऑक्टोबर पर्यंत 2020 पर्यंत आहे. 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर हा जो मोठा पिरियड दिला आहे, LIC ने लॅप्स पॉलिसी जे आपल्या असतात या रिवाइव्ह करण्यासाठीचा पिरियड दिलेला आहे. लॅप्स पॉलिसी म्हणजे काय, की ज्यांचा पॉलिसीचा हप्ता भरलेला नाहीये आणि जो 6 महिन्यात पॉलिसी अनपेड 6 महिन्याच्या वर जर असेल, म्हणजे पॉलिसी बंद पडल्यापासून 6 महिने जर उलटून गेलेली असेल, तर ती पॉलिसी लॅप्स कंडिशनला जाते आणि त्याचा हप्ता आपण LICच्या काउंटरवर किंवा फोन पे, पेटीएम, गुगल पे यासारख्या कुठल्याही माध्यमातून आपल्याला भरता येत नाही. डायरेक्ट LICच्या काउंटरला भरता येत नाही. तर या पॉलिसी लॅप्स कंडिशनला जातात. त्यांचे इन्शुरन्स कव्हर सुद्धा पार्टीला मिळत नसतं, त्याचे बेनिफिट्स नाही कस्टमरला मिळत असतात, नाही आपल्याला मिळत असतात. सो फ्रेंड्स, त्याच्यासाठी लॅप्स कंडिशन मध्ये लॅप्स पॉलिसीचा लॉस हा जसा कस्टमरला आहे तसा LIC ऍडवायझर म्हणून आपल्याला सुद्धा आहे. सो LIC ने लॅप्स पॉलिसी रिवाइव्ह करण्यासाठी, म्हणजे बंद पडलेल्या पॉलिसी पुनरुज्जीवन करण्यासाठी रिवायवल कॅम्पेन सुरू केलेली आहे, आणलेली आहे. आणि त्याचा जो पिरियड आहे हा 10 ऑगस्ट पासून 9 ऑक्टोबर पर्यंत आहे. या कॅम्पेन पिरियड मध्ये लेट फी मध्ये, आता जी लॅप्स पॉलिसी आहे त्याला लेट फी एलिजिबल झालेली असणार, त्या लेट फी मध्ये सूट दिली जाणार. काही प्रमाणामध्ये मेडिकल अंडररायटिंग मध्ये सुद्धा सूट दिली जाणार. सो या रिवायवल कॅम्पेनचा फ्रेंड्स आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्या, जेणेकरून तुमच्या कस्टमरचा सुद्धा इन्शुरन्स कव्हर चालू होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लॅप्स पॉलिसी रिवाइव्ह करण्यामध्ये आणखीन एक फायदा असतो, तो म्हणजे कस्टमरला सुद्धा बंद पडलेल्या पॉलिसीजला सुद्धा एकदा त्याने सुरू केल्यानंतर सुद्धा जो काही अनपेड असलेला जो बोनस वगैरे सगळे फॅक्टर्स आहेत, ते सगळे फॅक्टर्स त्याला पुन्हा मिळतात. म्हणजे पॉलिसी पुन्हा ऍज इट इज जशी पूर्वी होती तशीच पुन्हा चालू राहते. फक्त पेंडिंग असलेले सगळे इन्स्टॉलमेंट्स आपल्याला भरावे लागतात. म्हणजे पार्टीला बोनस आणि सगळे बेनिफिट्स मिळतात, आपल्याला सुद्धा सगळे इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर जे काही फर्स्ट इयर कमिशन असेल, रिन्युअल कमिशन असेल, त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा फुल कमिशन त्या पद्धतीने मिळणार आणि पुन्हा एकदा पॉलिसी पण चालू राहणार, त्याचं पण इन्शुरन्स कव्हर सुरू राहणार. सो फ्रेंड्स, या रिवायवल कॅम्पेनचा आपण जास्तीत जास्त स्वरूपामध्ये फायदा करून घ्या. हा 10 ऑगस्ट पासून 9 ऑक्टोबर पर्यंत आहे, याचा फायदा आपण करून घ्या. इथे लिहिलंय बघा स्क्रीनवर की रिवाइव्ह युअर पॉलिसी नाउ, गेट डिस्काउंट ऑन द लेट पेमेंट चार्ज. लेट फी वर डिस्काउंट या पद्धतीने दिला जाणार. म्हणजे नॉर्मल पिरियड मध्ये आपण जो करतो आणि रिवायवल कॅम्पेन पिरियड मध्ये करतो, त्याच्यात रिवायवल मध्ये त्याला सूट मिळते. चलो, ही एक महत्वाची नोट फ्रेंड्स तुम्हाला मला सांगायची होती. देन दुसरा महत्वाची या संदर्भात आणखीन एक बाब तुम्हाला सांगतो की
माझ्या बऱ्याच ऍडवायझर्सनी LIC ब्रांचने माझ्याकडे तुमच्या लॅब्स पॉलिसीची लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमध्ये तुमचा प्रीमियम आज त्याला पॉलिसी सुरू करायची असेल तर त्याचा किती हप्ता भरावा लागणार तो हप्ता सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या लॅब्स पॉलिसीची लिस्ट LIC ने दिलेली आहे. बऱ्याच ऍडवायझर्सनी माझ्याकडनं कलेक्ट केलेली आहे. ज्यांनी कोणी घेतली नसेल त्यांनी लॅब्स पॉलिसीची लिस्ट माझ्याकडनं कलेक्ट करू शकता. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, श्यामलजी आपल्या जे ऍडवायझर, माझ्या ज्या आपल्या ऍडवायझर आहेत, आपल्या असिस्टंट आहेत, तुम्हाला हेल्प करतात, आपल्या ब्रांच असिस्टंट आहेत, माझ्या पर्सनल असिस्टंट, त्या श्यामल कुडवजी पण ऑफिसला जॉईन झालेल्या आहेत. सो तुम्हाला त्यांचा पण हेल्प या रिवायवल कॅम्पेन मध्ये घेता येतील. तुम्हाला काही लॅब्स पॉलिसीची अमाऊंट पाहिजे असेल, काय असेल, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. कालपासून त्या पुन्हा एकदा ऑफिसला जॉईन झालेल्या आहेत, कारण सगळे जे काही बाउंड्री वगैरे आपल्या ओपन झाल्यामुळे त्या सुद्धा पुन्हा जॉईन झालेल्या आहेत. सो त्याचाही तुम्ही श्यामल कुडवजींची पण हेल्प घेऊ शकता. देन नेक्स्ट फ्रेंड्स, मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की तुमचा 16A फॉर्म 16A जो आपल्या उत्पन्नाचा फॉर्म आहे, लास्ट फायनान्शियल इयर जे झालेलं जे आर्थिक वर्ष आहे याच्यात तुम्ही जे काही इन्कम मिळवलेलं आहे टोटल मध्ये छानपैकी सगळ्या ऍडवायझर्सने आपल्या, तर त्यांचा 16A फॉर्म इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी जो तुम्हाला लागतो तो माझ्याकडे आलेला आहे. हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये आहे. बऱ्याच ऍडवायझर्सनी माझ्याकडे कलेक्ट केलाय. आपण घेतला नसाल तर घेऊ शकता. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांचे मेल आयडी LIC कडे रजिस्टर्ड आहेत त्यांना LIC ने ऑनलाईन 16A फॉर्म मेल सुद्धा पाठवलेले आहेत. सो तो पण तुम्ही घेऊ शकता. ज्यांचे मेल आयडी माझ्याकडे आहेत त्यांना मी तो कालच आलेला आहे. सो त्या मेल आयडीवरच्या सॉफ्ट कॉपी सुद्धा मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. माझ्याकडनं काही राहिलं तर तुम्ही मला आठवण करून देऊ शकता. सो 16A फॉर्म सुद्धा हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये पण माझ्याकडे आहेत आणि सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपामध्ये आहेत. ते पण माझ्याकडनं आठवणीने घ्या. तिसरा पॉइंट तो म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट सुद्धा बरेच आता यायला लागलेत, कारण मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात स्टेशनरी अवेलेबल नसल्यामुळे पॉलिसी डॉक्युमेंट स्टकअप झाले होते. सो पॉलिसी डॉक्युमेंट सुद्धा आलेले आहेत. ज्यांनी माझ्याकडनं पॉलिसी डॉक्युमेंट्स माझ्याकडनं ऑफिसकडनं रिसीव्ह केलेले नसतील तर ते पण माझ्याकडून किंवा ऑफिसकडनं फ्रेंड्स तुम्ही घेऊ शकता. चलो फ्रेंड्स, इथून पुढे नेक्स्ट टॉपिक, ह्या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स होत्या म्हणून मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी तुमच्याशी डिस्कस केल्या. देन फ्रेंड्स, आपण एक छानपैकी LIC ने पहिले एक कॉम्पिटिशन लावली आहे. ती कॉम्पिटिशन बघूया. ऑलरेडी तुम्हाला मी पाठवलेली आहे. हे कॉम्पिटिशन आज आणि उद्या या 2 दिवसांसाठी आहे. एजंट्स डे LIC ने डिक्लेअर केलेला आहे. एजंट्स डे म्हणजे अभिकर्ता दिवस. आजचा दिवस 4 तारीख आणि उद्या 5 तारीख हा सुद्धा अभिकर्ता दिवस आणि उद्या आहे टीचर्स डे आहे. सो त्याचा एकत्र करून आजचा आणि उद्याचा दिवस एजंट्स डे अभिकर्ता दिवस म्हणून LIC ने लॉन्च केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला LIC ने आपल्यासाठी फार चांगली कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला एका पॉलिसी पासून बक्षीस आहे. आपल्याला जे इन्कम कमिशन मिळणार त्याला ऍडिशनल आपल्याला एक पॉलिसी पासून आपल्याला बक्षीस आहे. एक पॉलिसीला 50 रुपयाचं आपल्याला गिफ्ट मिळणार. 2 पॉलिसीला 120 रुपयाचं गिफ्ट वाउचर्स आहेत. 5 पॉलिसीला 300 रुपयाचे वाउचर्स आहेत. 11ला 750 चे गिफ्ट आयटम्स तुम्हाला आहेत. आणि त्याच्या पुढे प्रत्येक 3 पॉलिसीला 300 रुपयाचा आहे. पण हे 2 दिवसासाठी आहे. ऑलरेडी मी तुम्हाला परवाच्या दिवशी शेअर केलेलं आहे. आज पण आलं असेल माझ्याकडनं. 2 दिवसासाठी कॉम्पिटिशन, आज आणि उद्या. ऑलरेडी बांधणकरजींनी माझ्याकडे प्रपोजल्स सबमिट केलेले आहेत. सुषमा वेंगुर्लेकर जिंच्या प्रपोजल्स ऑलरेडी आलेले आहेत. शिवेंतारी लीनाजींचे प्रपोजल्स ऑलरेडी आलेले आहेत. सो बरेच आपले ऍडवायझर्स ऑलरेडी प्रपोजल्स या महिन्याचं ओपनिंग पण त्यांनी छानपैकी ऑलरेडी करून आपल्याकडे प्रपोजल सबमिट केली आहे. चलो फ्रेंड्स, ही एक कॉम्पिटिशन आहे आजच्या आणि उद्याच्या दिवसासाठी. त्याच्यासाठी त्यांनी खाली टॅगलाईन दिली आहे, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी टू रिस्पेक्ट युअर ऑर्गनायझेशन अँड ऑनर युअर गुरुज. तुमच्या गुरुंना मानवंदना देण्यासाठी म्हणून उद्या जो टीचर्स डे आहे तो आणि आजचा दिवस या पद्धतीने त्यांनी 2 दिवस छानपैकी त्या पद्धतीने कॉम्पिटिशन लॉन्च केलेली आहे. चलो फ्रेंड्स, नेक्स्ट फ्रेंड्स, ही झाली कॉम्पिटिशन 2 दिवसांसाठीच होती जी काल आणि आज आणि उद्यासाठी आहे. दुसरी कॉम्पिटिशन जी आहे ती जीवन शांती धमाका म्हणून कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसते. इट इज फॉर एजंट्स आपल्यासाठी आहे आणि हे 1 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या पिरियड साठी आहे. 11 तारीख पर्यंत आहे ही कॉम्पिटिशन. आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला नंबर ऑफ पॉलिसी बेसिसवर पण कॉम्पिटिशन आहे आणि प्रीमियम बेसिसवर पण कॉम्पिटिशन आहे. पॉलिसी बेसिसवरची जी कॉम्पिटिशन आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे बघा. 5 पॉलिसी पासून सुरुवात होते आणि त्याला कॅश अवॉर्ड 300 रुपयाचा आहे. आणि प्रीमियम मध्ये आपल्याला 10 किंवा त्याला 10 लाखाचा प्रीमियम आहे.
त्याला कॅश अवॉर्ड 2 लाखाचं कॅश प्राइज मिळणार, 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार 10 लाखच्या पॉलिसीला. आपल्याला त्याचं कमिशन वगैरे जे बेनिफिट्स आहेत ते रेग्युलर मिळणार. त्याला ऍडिशनल म्हणून ही कॉम्पिटिशन एलआयसीने लॉन्च केली आहे. फक्त या कॉम्पिटिशन मध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे पॉलिसीला 3000 रुपयाचा ऍव्हरेज प्रीमियम दिलाय. म्हणजे फक्त पॉलिसी करून भागणार नाही याच्यामध्ये, तर त्याची जी पहिली लेवल आहे 5 पॉलिसी, तर त्याला 5 पॉलिसी आणि 3000 ऍव्हरेज प्रीमियम म्हणजे 5-15,000 प्रीमियम केल्यानंतर आपल्याला 300 रुपयाचा कॅश प्राइस मिळणार कमिशनच्या व्यतिरिक्त. ऍडिशन टू कमिशन आपल्याला मिळणार. ओके फ्रेंड्स, सो या पद्धतीने ही कॉम्पिटिशन आहे. 5 पॉलिसी पासून 100 पॉलिसी पर्यंत आहे. ही 1 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या पिरियड साठी आहे आणि याला प्रीमियम मध्ये सुद्धा 10 लाखापासून 5 करोडच्या प्रीमियम पर्यंत सुद्धा ही कॉम्पिटिशन साठी 2000 रुपयापासून 2.5 लाख रुपयापर्यंत कॅश प्राइजेस या कॉम्पिटिशनच्या अंडर आहेत. सो फ्रेंड्स, याचाही तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. चलो फ्रेंड्स, ह्या 2 कॉम्पिटिशन्स आहेत ज्या आपल्याला या वीक मध्ये काम करण्यासाठी आपल्याला छानपैकी सपोर्ट करतील, म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. चलो, आता आजचा जो आपला टॉपिक आहे, हा आजचा आपला टॉपिक आहे रिगार्डिंग टॉपिक जो आहे रिगार्डिंग आहे चाइल्ड एज्युकेशन अँड चाइल्ड मॅरेज च्या संदर्भातले आपले 2 प्लान आहेत. पहिला प्लान आहे तो म्हणजे 932 चिल्ड्रन मनी बॅक प्लान आणि दुसरा प्लान आहे 934 तो आहे जीवन तरुण प्लान. 2 प्लान हे चाइल्ड साठी प्लान आहेत, 0 ते 12 एज ग्रुप मधल्या मुलांसाठी असलेले प्लान आहेत. ओके, आता हे जे 2 प्लान आहेत हे पिच करताना आपण प्लान, मी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये प्लानचं जे काही टेक्निकल पॉइंट्स आहेत या ठिकाणी आपण डिस्कस करू. पण कोणालाही ज्यावेळी आपण प्लानची माहिती सांगतोय त्यावेळी डायरेक्ट प्लानने सुरुवात करण्यापेक्षा काही कॉन्सेप्च्युअल आपण त्याच्याशी बोललो तर त्याला आणखीन अट्रॅक्टिव्ह वाटतं. या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी एक डायलॉग या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बघा, कि क्या आप वो बन पाए जो आप बनना चाहते थे. म्हणजे मुलाच्या वडिलांना प्रश्न विचारलाय की क्या आप वो बन पाए जो आप बनना चाहते थे. तुम्ही जे बनायची तुमची इच्छा होती ते तुम्ही बनलात का. त्याच्या खाली आहे क्या आप ये चाहते हैं कि आपके बच्चे के साथ भी ऐसा हो. आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा असं व्हावं असं तुम्हाला वाटतं का. तुमची इच्छा होती. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपण आपली इच्छा जी होती, आपल्याला जे बनायचं होतं ते बनू नाही शकलो कारण पैशाच्या अभावी. त्यावेळी आपल्या आई वडिलांची परिस्थिती ती नव्हती, त्यामुळे आपण ते शिक्षण घेऊ शकलो नाही. अदरवाईज आपण त्या पद्धतीने आणखीन वरच्या हुद्द्यावर आपण गेलो असतो, आपण आपल्या इंटरेस्टेड ग्रुपमध्ये आपण काम करू शकलो असतो. असं बरेचदा पालकांच्या बाबतीत खंत असते कारण पैशाच्या अभावी ते शिकू शकले नाही आणि त्यांना हवं असलेलं काम, हवं असलेला जॉब ते करू शकले नाही. तो मुलांच्या बाबतीत असं व्हावं असं तुम्हाला वाटतं का. कन्सेप्च्युअली आपण बोलतो त्यांच्याशी. सो ह्याच्यासाठी खाली एक आणखीन एक छानपैकी तुम्हाला गोष्ट दिली आहे बघा फ्रेंड्स, की आपके बच्चे के मनचाहे करियर का सपना पूरा करने के लिए उचित योजना और नियमित रूप से बचत की जरूरत है. क्या आप ऐसी योजना के बारे में जानना चाहेंगे जो भविष्य के में आपके रहने या न रहने पर भी आपके बच्चों को उसकी मनचाही शिक्षा दिलाएगा. तुम्ही अशा एका प्लानची तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे का की तुम्ही असलात किंवा तुम्ही नसलात तरी सुद्धा तुमच्या मुलांचं भविष्य, तुमच्या मुलांचं जे काही करिअर आहे ते सुद्धा तुम्ही असलात किंवा तुम्ही नसलात तरी सुद्धा भविष्य त्यांचं गॅरंटेड सक्सेसफुल होणार, हे याची तुम्हाला माहिती आहे का. या संदर्भात फ्रेंड्स हे ब्राउचर आहे, छान ब्राउचर आहे. याने आपण कस्टमरची उत्सुकता निर्माण करू शकतो. याने आपण कस्टमरच्या मनामध्ये एज्युकेशन प्लॅनिंगची गरज का आहे या संदर्भात नीड आपण निर्माण करू शकतो. त्यानंतर फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला फ्रेंड्स जस्ट अ मिनिट फ्रेंड्स जस्ट एकच मिनिट चलो ओके, मी पुन्हा स्क्रीन शेअर या ठिकाणी दिलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, देन आपण फ्रेंड्स नेक्स्ट ब्राउचर बघतोय. लाईक एव्हरी पेरेंट यू वॉन्ट टू गिव्ह द बेस्ट टू युअर चाइल्ड,
प्रत्येक आईवडिलांना, प्रत्येक पेरेंटला, प्रत्येक आईवडिलांची अशी इच्छा असते की मला माझ्या मुलांना ज्या जगामध्ये बेस्ट जे आहे ते द्यावं. बट हॅव यू वंडर्ड हाऊ? बट तुम्हाला ते कसं बघायचंय? या ठिकाणी जर बघितलं आपण प्रायमरी एज्युकेशन, आज मुलांचं प्राथमिक शिक्षण जे आहे याच्यासाठी जवळपास 1 ते 3 लाख रुपये खर्च येतो. सेकंडरी एज्युकेशन जे आहे त्याच्यासाठी कमीत कमी 2 लाख ते 5 लाख रुपये खर्च येतो. कॉलेज एज्युकेशन जो आहे त्याच्यासाठी 2 लाख ते 5 लाख रुपये खर्च येतो. आणि लग्नासाठी, मुलीचं लग्न ही आई वडिलांची जबाबदारी आहे, सो मुलीसाठी कमीत कमी 10 ते 20 लाख रुपये या ठिकाणी खर्च येतो. फ्रेंड्स, हॅव यू प्लॅन फॉर युअर चाइल्ड फ्युचर? तुम्ही मुलांच्या भविष्याविषयी प्लॅनिंग केलेलं आहे का? त्यांचं भविष्य तुम्ही प्लॅन केलेलं आहे का? सुनियोजित केलेलं आहे का? ओके, या संदर्भात हे ब्राउचर आहे. ते माझ्याकडे एक छानपैकी फ्रेंड्स चार्ट आहे जो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतोय की रिगार्डिंग कॉस्ट ऑफ एज्युकेशन, मुलांचा शिक्षणाचा खर्च हा कसा आहे, आज काय आहे आणि भविष्यामध्ये काय होणार. ज्यावेळी तुम्ही मुलांच्या एज्युकेशन संदर्भात प्लॅनिंग ज्यावेळी कस्टमरशी डिस्कस करता त्यावेळी हा कॉस्ट ऑफ एज्युकेशनचा चार्ट समोर ठेवून बोललात तर मोठा प्रीमियम सेल होण्याची शक्यता वाढते. फ्रेंड्स, काय चार्ट आहे आपण बघूया. दिस इज कॉस्ट ऑफ एज्युकेशनचा चार्ट आहे. या चार्टवर तुम्हाला दिसतंय की कोर्सेसची नावं दिली आहेत बघा. इंजिनिअरिंग साठी या ठिकाणी टुडेज कॉस्ट, आजचा खर्च जो आहे तो 4 लाख रुपीज आहे. आफ्टर 5 इयर्स, 5 वर्षांनी आजचा जो इंजिनिअरिंग, आज आपला एका मुलगा जर इंजिनिअरिंगला आहे या ठिकाणी त्याचे कॉस्टिंग किती असेल, मिनिमम 4 लाख रुपये असेल, तर आणखीन 5 वर्षांनी ह्या 4 लाखाची व्हॅल्यू 6 लाख रुपये होणार आहे. म्हणजे आज एखाद्याचा मुलगा आहे जो आणखीन 5 वर्षांनी इंजिनिअरिंगला जाणार आहे, त्याला 6 लाख रुपये कमीत कमी लागणार. आफ्टर 10 इयर्स, 10 वर्षांनी जर आपला मुलगा इंजिनिअरिंगला जाणार असेल तर 10 लाख रुपये लागणार कमीत कमी. आणि 15 वर्षांनी जर जाणार असेल तर कमीत कमी 17 लाख रुपये लागणार. फ्रेंड्स, डॉक्टरचा आजचा खर्च डॉक्टर होण्यासाठी 25 लाख रुपये आहे. 5 वर्षांनी, 10 वर्षांनी आणि 15 वर्षांनी जर खर्च बघितला तर आजपासून 15 वर्षांनी आपल्या मुलांना जर डॉक्टर करायचं असेल तर 1,04,00,000 रुपयाचा खर्च लागणार कमीत कमी डॉक्टर बनवण्यासाठी. एमबीएच्या संदर्भात आज एमबीए बनवण्यासाठी जो 3 लाखाचा खर्च आहे तो 15 वर्षांनी 12 लाख रुपये होणार. या पद्धतीने फॉरेन स्टडीजच्या संदर्भातलं कॉस्टिंग दिलेलं आहे, सीएचं कॉस्टिंग दिलेलं आहे. इव्हन फ्रेंड्स, तुम्ही जर सगळ्यात शेवटी बघितलात तर आर्ट्स अँड सायन्स म्हणजे ग्रॅज्युएशन आपण ज्याला म्हणतो की बीए, बीकॉम, बीएससी हे जे आपण म्हणतो, याच्यासाठी 3 वर्षाचा जो कालावधी आहे याच्यामध्ये कमीत कमी आज 2 लाख रुपये खर्च येतो. आजपासून 5 वर्षांनी तो खर्च 3 लाख रुपये होणार, 10 वर्षांनी खर्च 5 लाख रुपये होणार, आणखीन आजपासून 15 वर्षांनी जो 2 लाखाचा जो खर्च आहे तो 8 लाख रुपये होणार. फ्रेंड्स, फक्त ग्रॅज्युएशन होण्यासाठी. सो फ्रेंड्स, हा जो कॉस्ट ऑफ एज्युकेशन आहे हा फक्त कस्टमर साठी नाही आहे. फ्रेंड्स, आपण सुद्धा कस्टमर आहोत. आपण सुद्धा आपल्या मुलांच्या एज्युकेशनचं प्लॅनिंग या पद्धतीने करू शकतो. फ्रेंड्स, असं नेहमी म्हटलं जातं की तुम्ही ज्यावेळी तुमचं प्लॅनिंग करता आणि ती ज्यावेळी कस्टमर समोर घेऊन जाता की मी या पद्धतीने हा प्लॅन माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी घेतलेला आहे, सो तुम्ही सुद्धा घेऊ शकता. त्या पद्धतीने कस्टमर कन्व्हिन्स होण्याची शक्यता फार जास्त असते. आणि मी नेहमी सांगतो की आपला जर कॉन्सेप्ट आपण त्या पद्धतीने आपल्या मुलांचं एज्युकेशन प्लॅनिंग जर आपण या पद्धतीने केलेलं असेल तर आपण दुसऱ्याला आणखीन छान पद्धतीने ते एक्सप्लेन करू शकतो. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे माझ्या आतापर्यंत 31 पॉलिसी आहेत. उमंग पासून सगळ्या एलआयसीच्या प्रोडक्ट्स आहेत. ज्यावेळी माझा स्वतःचा प्रॉपर इन्शुरन्स आहे, माझं स्वतःचं प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आहे, रेग्युलर सेव्हिंग आहे, तर मी दुसऱ्याला सांगू शकतो की अधिकारवाणीने सांगू शकतो की तुम्ही सुद्धा करा, कारण ते करण्याची गरज आहे. ओके फ्रेंड्स, सो कॉस्ट ऑफ एज्युकेशन हा जो चार्ट आहे हा मी तुम्हाला आपल्याला स्क्रीनशॉट या ठिकाणी काढण्याची गरज नाही. मी तुम्हाला नक्की हा जो चार्ट आहे हा तुम्हाला व्हॉट्सअपला हे फुल फाईल तुम्हाला मी पाठवणार, काळजी करण्याची गरज नाही. चल फ्रेंड्स, नेक्स्ट या ठिकाणी जो आपण मी तुम्हाला जो ह्याचा पार्ट होता, जो कन्सेप्च्युअल पार्ट होता की एज्युकेशन शिक्षणाच्या प्लॅनिंगची का गरज आहे, हा मी आता मला नीड काय होती याबद्दल बोललो. आता आपण जे ऍक्च्युअल आजच्या मीटिंगचं टॉपिक आहे, जे 2 प्रोडक्ट आहेत, चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन हा पहिला प्रोडक्ट आणि दुसरा प्रोडक्ट आहे जीवन तरुण प्लॅन. या 2 प्रोडक्ट विषयी आज आपण डिस्कशन करणार आहोत. पहिला प्रोडक्ट आपण डिस्कशन करतोय एलआयसीचा चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन. प्लॅन नंबर इथे दिसतोय, प्लॅन नंबर 832. हा 31 डिसेंबर पर्यंत होता. 1 जानेवारी नंतर प्लॅन 8चा 9 झालाय फक्त.
सो आहे प्लॅन नंबर 932 चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन. ओके फ्रेंड्स, तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी जो एज लिमिट आहे या प्लॅनचं एज लिमिट जे आहे ते 0 वर्ष पूर्ण जवळच्या जन्मदिनांकास, म्हणजे 0 दिवसापासून हा प्लॅन जो आहे चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन आहे. चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन हा 0 डेज पासून आपल्याला देता येतो. म्हणजे 0 दिवसाच्या 1 दिवसाच्या बायापासून आपण हा प्लॅन कोणालाही देऊ शकतो. चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन मॅक्झिमम जे याचं वय आहे ते आहे 12 वर्ष. सुरुवातीचं किमान वय आहे, कमाल वय आहे 12 वर्ष. म्हणजे 0 वर्षापासून 1 दिवसाच्या बायापासून ते 12 वर्षाच्या बायापर्यंत आपण चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन त्यांना देऊ शकतो. या प्लॅनची जी किमान विमा रक्कम आहे, कमीत कमी सम एश्योर्ड याची जी घेता येते ती आहे 1 लाख रुपीज. कमीत कमी सम एश्योर्ड जी आहे या प्लॅनची 1 लाख रुपीज आणि मॅक्झिमम सम एश्योर्ड जी आहे ती 10,000च्या पटीमध्ये, म्हणजे 1,10,000, 1,20,000. मॅक्झिमम कितीही लिमिट नाही आहे त्याला. 1 लाखाच्या पुढे 1,10,000, 1,20,000 या पद्धतीने आपण घेऊ शकतो. मॅक्झिमम तुम्ही कितीही सम एश्योर्ड घेऊ शकता. प्रीमियम वेवर बेनिफिट, प्रीमियम वेवर बेनिफिट हा या प्रोडक्टचा एक जबरदस्त बेनिफिट आहे. प्रीमियम वेवर बेनिफिटचा मराठीमध्ये अर्थ आहे हप्ता माफीचा बेनिफिट. प्रीमियम वेवर बेनिफिट याचा थोडक्यात अर्थ काय आहे तो मी तुम्हाला सांगतो सोप्या शब्दामध्ये. प्रीमियम वेवर बेनिफिट म्हणजे की पॉलिसी घेतल्यानंतर आता हा मुलाचा प्लॅन आहे, म्हणजे मुलाच्या प्लॅन मध्ये मुलाच्या नावावर प्लॅन असणार, पण त्याला प्रपोजर म्हणून पालक त्याचे असणार, आई किंवा वडील असणार. आई किंवा वडिलांनी हा प्लॅन मुलासाठी घेतलेला आहे आणि तो प्रीमियम वेवर बेनिफिट सहित घेतलाय, हप्ता माफीच्या बेनिफिट सहित घेतलाय. याचा अर्थ की भविष्यामध्ये अनफॉर्च्युनेटली जर पालकाच्या बाबतीत काही वाईट घडलं, म्हणजेच पालकाची डेथ झाली, जो पालक त्याला प्रपोजर म्हणून आहे पॉलिसीला, त्याची जर डेथ झाली तर या प्लॅनचे भविष्यातले कुठलाही हप्ता भरावा लागणार नाही. सगळे हप्ते माफ होणार आणि मॅच्युरिटीला जसे पैसे पालक असताना मिळणार होते तसे पैसे पालक नसताना मिळणार. हा एक सुंदर बेनिफिट आहे, याला म्हणतात प्रीमियम वेवर बेनिफिट. प्रीमियम वेवर बेनिफिटचे जे वय आहे हे 18 वर्ष पूर्ण आहे, म्हणजे पालकाचं वय हे कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे. मॅक्झिमम वय जे आहे प्रीमियम वेवर बेनिफिट साठी हे 55 वर्ष आहे. 55 इयर्स मॅक्झिमम चा पालक या मुलासाठी पालक म्हणून राहू शकतो. या पॉलिसीची जी मुदत आहे ही पॉलिसी कधीपर्यंत चालू राहते तर 25 वर्ष वजा पाल्याचे पॉलिसी घेतेवेळीचे वय. म्हणजे थोडक्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा, मुलाच्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत या पॉलिसीची मुदत आहे. ही पॉलिसीची मुदत पण आहे आणि हप्ता भरायचा कालावधी सुद्धा आहे. चिल्ड्रन मनी बॅक हा जो प्लॅन आहे 932 हा जो प्लॅन आहे हा मुलाच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत टर्म त्याची मॅक्झिमम आहे, मिनिमम मॅक्झिमम तीच आहे आणि त्याचे हप्ते सुद्धा मुलाच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत भरावयाचे आहेत. प्रीमियम वेवर संरक्षणाचा लाभ वयाच्या 70 वर्षापर्यंत मिळतो. म्हणजे 55 वर्षाच्या पालकाने घेतल्यानंतर मॅक्झिमम 55 वयाचा पालक घेऊ शकतो, पण त्याचा जो इफेक्ट आहे तो एखाद्याच्या वयाच्या पीडब्ल्यूडी चुकून शब्द पडलाय, पीडब्ल्यूबी आहे तो. प्रीमियम वेवर बेनिफिट संरक्षण लाभ हा पालकाच्या वयाच्या 70व्या वर्षापर्यंत चालू राहतो. चलो, हप्ता भरण्याचा प्रकार. या पॉलिसीला हप्ता भरण्याचे 4ही मोड्स अवेलेबल आहेत. वार्षिक म्हणजे इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली आणि मंथली म्हणजे एसएसएस किंवा ईसीएस म्हणजे स्नॅच. म्हणजे पगाराला सुद्धा लावता येते. गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत, जे प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांना पीए कोड आहे ते सुद्धा पगाराला सॅलरी सेव्हिंग मध्ये लावू शकतात, किंवा बँकेच्या अकाउंटला आपण लावू शकतो, किंवा आपण क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली ऑर्डिनरी मध्ये घेऊ शकतो, किंवा क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली नॅच मध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. ओके फ्रेंड्स, चलो. विमा हप्त्यावर सूट. या पॉलिसीमध्ये वार्षिक हप्ता जो आहे हा वार्षिक हप्त्याला 2% सूट मिळते आणि 6माही हप्त्याला 1% सूट मिळते. म्हणजे वार्षिक हप्त्याला सूट 2%, 6माही हप्त्याला 1%, तिमाही हप्त्याला कोणतीही सूट नाही, मंथली हप्त्याला कोणतीही सूट नाही. नेहमीच्या आपले जे नेहमीचे रूल आहेत ते सुद्धा या पद्धतीने लागू आहेत. मोठ्या विमा रकमेची सूट म्हणजे 1 लाख ते 1,90,000 पर्यंतची सम एश्योर्ड आहे, त्याच्यामध्ये कोणतीही सूट नाही मिळत.
2 लाख ते 4,90,000 पर्यंत 2 रुपये दर हजारी आपल्याला सूट मिळते हाय सम इश्युअर्डमुळे. 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त सम इश्युअर्डसाठी 3 रुपये दर हजारी म्हणजे 1,000 रुपयाला 3 रुपयाची सूट मिळते. या पद्धतीने 1,000 सम इश्युअर्डला 3 रुपयाची सूट, जेवढी सम इश्युअर्ड असेल त्या पद्धतीने त्याची आपल्याला सूट मिळणार. म्हणजेच काय की थोडक्यामध्ये जेवढी हाय सम इश्युअर्ड असते तेवढा थोडंसं प्रीमियम कमी पडतो आपल्याला, म्हणजे मॅच्युरिटी आपल्याला जास्त दिसते त्याच्यामध्ये. देन सोड किंमत म्हणजे सरेंडर व्हॅल्यू आणि लोन. या ठिकाणी सरेंडर या प्लॅनला सरेंडर पण करता येतं, पण त्याच्यामध्ये पार्टीचं नुकसान होतं. सो सरेंडर हा कधीही योग्य ऑप्शन नाही. इथे 3 वर्षापासून दिसतंय, पण नवीन नियमाप्रमाणे 1 जानेवारी पासून तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत आपण मीटिंगला बघितलंय 2 वर्षानंतर सरेंडर करता येतं आणि 2 वर्षानंतर पॉलिसीवर लोन घेता येतं. हा प्लॅन जरी मुलांसाठी असला तरी सुद्धा LICने या प्लॅनला लोनची फॅसिलिटी 2 वर्षानंतर सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. आयकर नियमामध्ये सूट तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत मीटिंग मध्ये आपण डिस्कस केलं. इन्कम टॅक्स बेनिफिट मध्ये सुद्धा या प्लॅनला काय दिलेली आहे, सूट दिलेली आहे, दिली जाणार. म्हणजे थोडक्यात एंट्री करताना प्लॅन घेताना ATC प्रमाणे टॅक्स बेनिफिट मिळणार, बरोबर आहे. देन बाहेर पडताना म्हणजे जी काही या प्लॅनची मॅच्युरिटी मिळणार ती सुद्धा आपल्याला अंडर सेक्शन 1010D ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट आपल्याला टोटल काय मिळणार, टॅक्स फ्री मिळणार. चलो देन योजनेचे फायदे. जोखीम मृत्यू लाभ. जोखीम सुरू होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास भरलेले हप्ते परत. जोखीम सुरू झाल्यानंतर मृत्यू झाल्यास मृत्यू दावा विमा रक्कम प्लस बोनस प्लस अंतिम अतिरिक्त बोनस. ओके, आता जोखीम सुरू म्हणजे काय तो तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये हा जो मृत्यू लाभ आहे ना, डेथ बेनिफिट आहे ना, ही बाब बोलली आहे रिगार्डिंग मुलांना जो मिळणारा इन्शुरन्स कव्हर आहे त्याच्यासाठी. ज्यावेळी मुलाचं जे वय आहे, ज्यावेळी एखादा मुलगा याचा प्लॅन घेतला जातो, ज्यावेळी एखादा 0 वर्षाचा मुलगा आहे, पॉलिसी घेतल्यापासून 2 वर्षांनी म्हणजे 0 वर्षापासून 7 वर्षापर्यंत असेल तर पॉलिसी घेतल्यापासून 2 वर्षांनी मुलाला इन्शुरन्स कव्हर स्टार्ट होतं. आणि 7 वर्षापासून पुढे जर वय असेल 8 पासून पुढे तर त्याला इमिजिएटली मुलाला इन्शुरन्स कव्हर फुल त्या पॉलिसीचं मिळतं. जोखीम सुरू झाल्यानंतर मृत्यू झाला म्हणजे जर इन्शुरन्स कव्हर मुलाला सुरू व्हायच्या आधी जर डेथ झाला तर भरलेले पैसे परत मिळणार. जे काही ऍडिशनल जो काही सर्व्हिस टॅक्स वगैरे आहे तो सोडून जे काही भरलेले पैसे आहेत ते परत मिळणार. आणि इन्शुरन्स कव्हर मी म्हटलं तसं 7 वर्षाच्या वरती मुलगा असेल तर इमिजिएटली कव्हर स्टार्ट होतं. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मुलाला काय झाला तर फुल जे सम इश्युअर्ड आहे त्याचा जो काही बेनिफिट आहे तो फुल मिळणार, अधिक बोनस आणि फायनल ऍडिशनल बोनस जो काय तो मिळणार. हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो, हा जो डेथ बेनिफिट आहे हा मुलाच्या बाबतीत आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलाही पालक आपल्या मुलाला काय होईल या उद्देशाने पॉलिसी घेत नाही, पण LICने हा इन्शुरन्स असल्यामुळे याच्यामध्ये बेनिफिट फ्रेंड्स या ठिकाणी दिलेला आहे. चलो देन हा मृत्यू लाभ आहे. देन विद्यमानता हित लाभ म्हणजे सर्व्हायवल बेनिफिट. या पॉलिसीचे बेनिफिट्स कसे मिळतात ते आपण बघूया. विमाधारक 18 वर्षापर्यंत जिवंत असल्यास म्हणजे आजपासून पॉलिसी घेतल्यापासून मुलाच्या वयाच्या 18व्या वर्षी सम एश्युअर्डच्या मूळ विमा रकमेच्या किती % रक्कम मिळणार, 20% मिळणार. 20व्या वर्षी परत 20% रक्कम मिळणार. 22व्या वर्षी परत 20% रक्कम मिळणार. म्हणजे जी सम एश्युअर्ड तुम्ही घेतलेली आहे, सपोज 1 लाखाची सम एश्युअर्ड मिनिमम आहे, एखाद्याने 1 लाख सम एश्युअर्डची आपल्या मुलाच्या संदर्भात हा जीवन चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन घेतला तर 18व्या वर्षी 1 लाखाची जर पॉलिसी असेल तर 1 लाखाच्या 20% म्हणजे किती होणार, 20,000 मिळणार. 20व्या वर्षी परत 20% मिळणार, 20,000 मिळणार. 22व्या वर्षी परत 20% मिळणार म्हणजे 20,000 रुपये मिळणार. म्हणजे 18, 20, 22 पैसे भरणार मुलाच्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत. 18व्या वर्षी, 20व्या वर्षी आणि 22व्या वर्षी 20% पैसे मिळणार. देन परिपक्वता दावा लाभ म्हणजे मॅच्युरिटी. मॅच्युरिटीला काय मिळणार म्हणजे 25व्या वर्षी म्हणजे 18, 20, 22 हे मनी बॅकचे पैसे मिळाले. चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन आहे, नावात मनी बॅक शब्द आहे, सो मनी बॅक 18, 20, 22 ला मिळाला. 25व्या वर्षी आता जी 20-20-20 म्हणजे 60% सम इश्युअर्ड घेतली होती, आता उरलेला 40% ऑफ सम इश्युअर्ड अधिक पूर्ण 25 वर्षाचा बोनस अधिक अंतिम अतिरिक्त बोनस या स्वरूपामध्ये मोठी ह्यूज रक्कम कितव्या वर्षी मिळणार, 25व्या वर्षी मिळणार. फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्लॅन
0 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांनी घेतल्यानंतर मुलाचं वय कितीही असू दे, पॉलिसी घेताना बेनिफिट्स जे आहेत हे मुलाच्या वयाच्या 18, 20, 22, 25 या वर्षीच मिळणार. तुम्ही म्हणणार की आज 0 वर्षाचा मुलगा आहे, त्याला पण बेनिफिट 18, 20, 22 पासून मिळणार, 18, 20, 22, 25 मिळणार. आणि मॅक्झिमम 12 वर्ष वय आहे, 12 वर्षाच्या मुलाला सुद्धा एखाद्याने 12व्या वर्षी जर मुलाच्या प्लॅन घेतला तर त्याला सुद्धा लगेच 6 वर्षानंतर लगेच 20% ऑफ सम इश्युअर्ड 20 या पद्धतीने मिळणार. त्याला सुद्धा 25 वर्षापर्यंतच भरायचं आहे. आणि 1 दिवसाच्या बाळाला सुद्धा चा प्रीमियम सुद्धा 25 वर्षापर्यंतच भरायचा आहे. तुम्ही म्हणणार हे जर असं असेल तर बेनिफिट्स कोणाला जास्त मिळणार? फ्रेंड्स, 12 वर्षाचा मुलगा जो आहे त्याच्यासाठी भरायचा कालावधी कमी असल्यामुळे त्याचा जो बोनसचा जो इफेक्ट आहे ना हा कमी मिळतो. त्यामुळे बोनस त्याला काय मिळतो? कमी मिळतो. त्यामुळे जेवढं मुलाचं वय कमी असेल तेवढा त्याचे बेनिफिट्स काय मिळणार? जास्त मिळणार. जेवढं मुलाचं वय जास्त असणार तेवढं बोनस जो आहे, शेवटी जी मॅच्युरिटी आहे ती थोडी काय मिळणार? आपल्याला कमी मिळणार. चलो, तुम्हाला समजलं असेल असं मी समजतो. 18 या प्लॅनला एकच गोष्ट लक्षात ठेवा की 0 ते 12 वयोगटासाठी प्लॅन आहे. मुलाच्या वयाच्या 18, 20, 22 आणि 25 असे 4 वेळा पैसे मिळतात. 18, 20, 22 हे मनी बॅक म्हणून मिळतात आणि 25व्या वर्षी त्याची मॅच्युरिटी मिळते आणि 25व्या वर्षापर्यंत त्याचे पैसे सुद्धा तो व्यक्ती भरत असतो. याला प्रीमियम वेवर बेनिफिट आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आज पहिल्या दिवसापासून, आज पहिला मंथली हप्ता आज एखाद्या पालकाने भरला आणि त्या पालकाने 1 हप्ता भरल्यानंतर सुद्धा त्या पालकाची डेथ झाली तर भविष्यातले सगळे हप्ते माफ केले जाणार. आणि जसे पालकाने ठरवलं होतं की माझ्या मुलाच्या 18, 20, 22, 25 ला पैसे मिळणार, तसेच तो नसताना सुद्धा 18, 20, 22, 25 ला पैसे मिळणार. पण आज मात्र इमिजिएटली डेथ झाल्यावर काही मिळणार नाही, हप्ते भरावे लागणार नाहीत आणि ऍज इट इज मॅच्युरिटीला जसे बेनिफिट्स कमिट केले होते LICने त्या पद्धतीने मिळणार. फ्रेंड्स, विद्यमानता लाभ लागू झाल्यानंतर पॉलिसी मुदतपूर्वी कधीही घेण्याची सुविधा. ठीक आहे, चलो ओके. या ठिकाणी आपण LICचे चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन डिटेल मध्ये या ठिकाणी. सर 1 मिनिट. अविनाश बोला. ह्याच्यामध्ये ना जे डॉक्युमेंट काय लागतात आणि कोणाचं नाव वगैरे ते जरा सांगा, कारण ते थोडं कन्फ्युजन असतं, म्हणजे मला झालंय त्याच्यामुळे. चालेल, मी जीवन तरुण एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी डॉक्युमेंटेशन काय लागणार ते सांगतो. ओके ओके ओके. म्हणजे मग व्यवस्थित समजेल आपल्याला. ओके, चल आपण जीवन तरुण प्लॅन आपण बघू. अविनाशजीने जे म्हटलं ते पण मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेन, डॉक्युमेंटेशन काय लागतं. चांगला पॉईंट त्यांनी सांगितला. चलो, जीवन तरुण. आता पहिला प्लॅन आपण बघितला चिल्ड्रन मनी बॅक 932 प्लॅन होता. आता जो दुसरा प्लॅन आहे 934. पहिल्यांदा याचा नंबर होता 834, आता झाला 934. चलो, जीवन तरुण हा सुद्धा मुलांसाठी असलेला प्लॅन आहे. ओके, आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते बघूया. सुरुवातीचं वय जे आहे ते 90 दिवस आहे. चिल्ड्रन मनी बॅक हा 1 दिवसाच्या बाळापासून घेता येत होता, पण जीवन तरुण हा 90 डेजच्या बाळापासून घेता येणार. त्याला 90 डेज पूर्ण झाल्याशिवाय हा प्लॅन घेता येणार नाही. देन मॅक्झिमम जे वय आहे ते 12 वर्ष आहे. मॅक्झिमम तो पण प्लॅन जीवन चिल्ड्रन मनी बॅक पण 12 वर्षासाठीच होतं मॅक्झिमम, हा सुद्धा 12 वर्षांसाठी. आपण कंपॅरेटिव्हली बघू म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडेल. चलो, देन पॉलिसीची मुदत जी आहे, या पॉलिसीची जी मुदत आहे ही 25 वजा पाल्याचे वय. म्हणजे जसा चिल्ड्रन मनी बॅक मुलाच्या वयाच्या 25 पर्यंत चालत होता तसाच जीवन तरुण 25 वर्षापर्यंत चालणार. पण फरक एका गोष्टीचा आहे, तो सांगतो. इथे पैसे भरण्याची मुदत जी आहे ती 20 वजा पाल्याचे वय आहे. म्हणजे चिल्ड्रन मनी बॅक मध्ये मुलाच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत पैसे भरायला पाहिजेत आणि जीवन तरुण मध्ये मुलाच्या वयाच्या 20 वर्षापर्यंत पैसे भरायला पाहिजेत. दोन्हीही पॉलिसीची टर्म 25 वर्ष, पण चिल्ड्रन मनी बॅक मध्ये 25 वर्षापर्यंत पैसे भरायला पाहिजेत. जीवन तरुण मध्ये मुलाच्या वयाच्या 20 वर्षापर्यंत पैसे भरायला पाहिजेत. मी व्यवस्थित पद्धतीने सांगितलंय, लक्षात आलं असेल आपल्या. देन किमान विमा रक्कम, कमीत कमी सम इश्युअर्ड चिल्ड्रन मनी बॅकला किती होती? 1 लाख. जीवन तरुणला किती आहे? 75,000. म्हणजे मिनिमम सम इश्युअर्ड जी आहे ती या प्लॅनला 75,000 आहे, 75,000 आहे. त्याच्या पुढे इन मल्टिपल ऑफ 10,000, 10,000च्या पटीत आपल्याला घेता येते. मॅक्झिमम कोणतीही अट या ठिकाणी दिली नाही. ओके, देन
नेक्स्ट आपण बघूया प्रीमियम वेवर बेनिफिटचे बेनिफिट सेम आहेत, जास्त याच्यामध्ये काही डीप मध्ये जाण्याची गरज नाही, सेम सगळे बेनिफिट्स आहेत. देन विमा वार्षिक हप्त्याला 2% सूट मिळते, 6 महिन्याला 1% सूट मिळते, सेम आहे. मोठ्या विमा रकमेसाठी तुम्हाला सूट मिळते, इथे काही जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही मोठ्या रकमेच्या सूट मध्ये, कारण आपण मोबाईल सॉफ्टवेअर वापरतो, ऑटोमॅटिकली सगळं येतं त्या ठिकाणी, त्यामुळे जास्त डिटेल मध्ये इथे जाण्याची गरज नाही. देन सोड किंमत सरेंडर व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे बघा, दोन्ही प्लॅनला त्याला पण 2 वर्षांचा सरेंडर व्हॅल्यू मिळणार, इथे पण 2 वर्षानंतर मिळणार, आणि लोन सुद्धा या ठिकाणी 2 वर्षानंतर मिळणार, तिथे पण 2 वर्षानंतर नवीन नियमाप्रमाणे मिळणार. देन डेथ बेनिफिट मृत्यू लाभ जो आहे तो सेम आहे, मी मगाशी म्हटलं तसं याच्यामध्ये फार काही मोठा फरक नाहीये. ओके, त्याच्या पुढे खाली बघा दिलंय, ही योजना मुलांच्या शिक्षणासाठी फायदेशीर आहे, तो पण शिक्षणासाठीच होता, ह्याच्यामध्ये एक क्लॉज टाकलाय फक्त शिक्षणासाठी फायदेशीर आहे म्हणून. विद्यमानता हितलाभ घेण्याची लवचिकता उपलब्ध होते, त्यासाठी 4 पर्याय. ओके, या प्लॅनला 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. चिल्ड्रन मनी बॅग मध्ये काय होत होतं, व्यवस्थित लक्षात घेऊया आपण. चिल्ड्रन मनी बॅग मध्ये काय होत होतं की आपल्याला प्लॅन घेतल्यानंतर फिक्स ऑप्शन होता की मुलाच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत पैसे भरायचे, आणि त्याच्यानंतर 18, 20, 22 आणि 25 पैसे मिळणार. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही ऑप्शन नव्हता काही बदलण्यासाठी, वेगळा घेण्यासाठी, हे फिक्स आहे प्रत्येकासाठी. ओके, पण या प्लॅनला जीवन तरुणला एलआयसीने 4 ऑप्शन्स दिले आहेत, व्यवस्थित समजून घेऊया. पर्याय 1, ऑप्शन 1 काय सांगतो, विद्यमानता हितलाभ नको. आता विद्यमानता हितलाभ मराठीमध्ये शब्द आहे, म्हणजे सर्व्हायवल बेनिफिट, म्हणजे मनी बॅक नको, म्हणजे मध्ये मध्ये पैसे नको. परिपक्वता लाभ म्हणजे मॅच्युरिटीला डायरेक्टली 100% सम इश्युअर्ड. आता या प्लॅनला मी तुम्हाला सांगितलं की 20 वर्षापर्यंत पैसे भरणार, मॅच्युरिटी कधी होणार, 25व्या वर्षी. आता पहिला ऑप्शन काय सांगतो की मध्ये मध्ये काही 20 वर्षानंतर काही पैसे मध्ये मध्ये मिळणार नाहीत, तुम्हाला डायरेक्टली 25व्या वर्षी 100% ऑफ सम इश्युअर्ड, तुमची 100% विमा रक्कम अधिक बोनस अधिक फायनल एडिशनल बोनस अशी लमसम स्वरूपामध्ये रक्कम मिळणार. हा झाला ऑप्शन 1. ऑप्शन 2 काय सांगतो, विमा रकमेच्या 5% रक्कम प्रत्येक वर्षी 5 वर्षांसाठी मिळणार, म्हणजे जी सम इश्युअर्ड आहे त्याच्या 5% रक्कम दर वर्षाला मिळणार 5 वर्ष. आता ही 5 वर्ष कधी, लक्षपूर्वक माझा ऐका, 5 वर्ष कधी, आता पैसे आपण 20 वर्षापर्यंत भरणार, बरोबर आहे. सो 20, 21, 22, 23 आणि 24 ही 5 वर्ष, 20, 21, 22, 23, 24 ही 5 वर्ष सम इश्युअर्ड. ऑप्शन 2 जर एखाद्याने घेतला तर सम इश्युअर्डच्या 5%, म्हणजे मिनिमम सम इश्युअर्ड 75,000 आहे, आपण सपोज 1 लाख सम इश्युअर्ड घेतली तर 1 लाखाच्या 5% म्हणजे किती, 5,000 रुपये 20व्या वर्षी मिळणार, 21व्या वर्षी परत 5,000, 22,500, 23,500, 24,500, बरोबर आहे. म्हणजे 5 25, 25% रक्कम सम इश्युअर्डच्या मिळाली 24 वर्षापर्यंत. 25व्या वर्षी आपल्याला उरलेली 25तले 100तनं 25 गेले, उरले किती, 75. सो 25व्या वर्षी 25th इयरला 75% ऑफ सम इश्युअर्ड अधिक बोनस अधिक फायनल ऍडिशनल बोनस मिळणार. हा झाला सेकंड ऑप्शन. देन थर्ड ऑप्शन आहे सम इश्युअर्डच्या 10%. कधी, सेम 20, 21, 22, 23 आणि 24 5 वर्ष 10% सम इश्युअर्ड. 1 लाखाची पॉलिसी असेल तर 10,000, 10,000, 10,000, 10,000, 10,000 म्हणजे 50% पैसे मिळाले, उरलेले 50% अधिक फायनल ऍडिशनल आणि बोनस 25व्या वर्षी मिळणार. पैसे भरायचे 20 वर्ष फक्त, लक्षात ठेवा. देन हा झाला तिसरा पर्याय. चौथा पर्याय, विमा रकमेच्या 15%, सम इश्युअर्डच्या 15%. सो 15% सम इश्युअर्डच्या म्हणजे 15% 20व्या वर्षी, 15% 21व्या वर्षी, 22, 23, 24 15% 5 वर्ष म्हणजे 15 75% रक्कम मिळाली, उरलेली 25% रक्कम अधिक फायनल ऍडिशनल अधिक बोनस कधी मिळणार, 25व्या वर्षी मिळणार. सो या पद्धतीने कस्टमरला 4 ऑप्शन्स आहेत चूज करण्यासाठी. नॉर्मली आता तुम्ही जर मला विचाराल की एज्युकेशनसाठी चांगला ऑप्शन कोणता, तर ऑप्शन 4 जो आहे तो जनरली आपण चूज करतो. याचं कारण जास्त रक्कम मिळते, आपल्याला हातात लवकर जास्त रक्कम मिळते. सगळीकडचं कॅल्क्युलेशन सारखंच होतं, फक्त रक्कम हातात मिळणारी जी आहे 20व्या वर्षी 15% मिळत असल्यामुळे
आपल्याला जास्ती मिळते, हात वापरायला रक्कम मिळते. सो 20, 21, 22, 23, 24 15% आणि 25व्या वर्षी 25% अधिक बोनस अधिक फायनल ऍडिशनल बोनस या ठिकाणी मिळतो. म्हणजे मुलाच्या एज्युकेशनसाठी जर पैसे रक्कम ऑप्शन जर कोणता द्यायचा असेल तुम्हाला तर ऑप्शन 4 तुम्ही घेऊ शकता. ऑप्शन 3 आहे, ऑप्शन 2 पण अवेलेबल आहे. ऑप्शन 1 कोणासाठी तो तुम्हाला मी सांगतो. एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलीच्या लग्नासाठी जर प्लॅनिंग करायचं असेल, मुलीच्या लग्नासाठी, आता मुलीचं लग्न साधारणपणे मुलीचं लग्न साधारणपणे 25व्या वर्षी करतात. मुलाचं लग्न कदाचित त्याच्यापेक्षा जास्त एजला करतात. पण मुलीच्या लग्नासाठी एखाद्या व्यक्तीला तुम्हाला हा प्लॅन मुलीच्या लग्नासाठी पिच करायचा असेल तर तुम्ही याचा पहिला ऑप्शन चूज केला पाहिजे. याचं कारण डायरेक्ट मध्ये मध्ये 20 पासून 24 पर्यंत काही पैसे मिळणार नाहीत. पैसे 20 वर्षात भरायचे, पण जे मिळणारी रक्कम आहे ती डायरेक्टली 25व्या वर्षी 100% ऑफ सम इश्युअर्ड बोनस फायनल ऍडिशनल बोनस म्हणून आपल्याला मिळणार. याचा अर्थ फ्रेंड्स, मुलीच्या लग्नासाठी सगळ्यात चांगला ऑप्शन ऑप्शन 1 आणि एज्युकेशनसाठी जर सगळ्यात कोणता ऑप्शन चांगला पाहिजे असेल तर तो ऑप्शन 4 आपण या पद्धतीने या ठिकाणी निवडू शकतो. पण हा ऑप्शन आपल्याला आज चूज करायचा आहे, आजच घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कोणताही आपल्याला काय करता येणार नाही, बदल करता येणार नाही. ओके फ्रेंड्स, येस. चलो आपण नेक्स्ट याच्याकडे या ठिकाणी मी प्लान या ठिकाणी सांगितलेला आहे. आता अविनाशीने जो क्वेरी पॉइंट सांगितला होता ना, तो मी इकडे जिवंत तरुणचा आणखी एक तुम्हाला खाली एक ब्राउचर आहे इंग्लिश मध्ये ते दाखवतो. हे दोन्ही ब्राउचर मराठीमध्ये दाखवली आहेत. कोणाला इंग्लिश मध्ये जर या पद्धतीने ब्राउचर पाहिजे तर मी तुम्हाला देईन. मला फक्त तुम्ही व्हॉट्सअपला त्या पद्धतीने सांगा, या पद्धतीची ब्राउचर्स मी तुम्हाला देईन. इथे जीवन तरुण प्लान विषयी LICचं एक इंग्लिश मध्ये ब्राउचर आहे. प्लान विच टेक केअर ऑफ युअर चाइल्ड्स फायनान्शियल नीड. तुमच्या मुलांच्या फायनान्शियल नीड्सची जो काळजी घेतो असा कोणता प्लान असेल तर तो जीवन तरुण आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा की पॉलिसी स्टार्ट होणार 0 पासून स्टार्ट होईल. कधीपर्यंत चालणार, 20 वर्षापर्यंत प्रीमियम पे करणार. 20, 21, 22, 23, 24, 25 त्याला पैसे 20 पासून 24 पर्यंत मिळणार आणि परत 25व्या वर्षी मोठी रक्कम दिसते बघा, पॉलिसी मॅच्युअर होणार आणि मोठी रक्कम त्या ठिकाणी मिळणार. ओके फ्रेंड्स, याच्यात आणखी एक पॉइंट आहे, तो म्हणजे प्रीमियम वेवर बेनिफिट. आज एखाद्या पालकाने प्लॅन घेतला आणि मी मगाशी म्हटलं तसं मुलीच्या लग्नासाठी हा चांगला प्लॅन का किंवा मुलाच्या शिक्षणासाठी चांगला प्लॅन का, तर याच्यामध्ये प्रीमियम वेवर बेनिफिट आहे. आज प्लॅन घेतल्यानंतर सपोज अनफॉर्च्युनेटली पालकाला काही झालं तर भविष्यातले सगळे हप्ते माफ केले जाणार. इमिजिएटली काही मिळणार नाही. डेथ झाल्यानंतर भविष्यातले सगळे हप्ते माफ केले जाणार. आणि जर जीवन तरुण घेतलेला असेल तर 20 पासून 25 पर्यंत पालक असताना जसे मिळणार होते तसे पालक नसताना सुद्धा मिळणार. हा याचा बेनिफिट आहे. देन मुलीच्या लग्नासाठी जर एखाद्याने प्लॅन घेतलेला असेल आणि पालकाची जर डेथ झाली, मुलीच्या लग्नासाठी जर प्लॅन एखाद्याने घेतला असेल आणि एखाद्या पालकाची डेथ झाली, त्या पालकाची जर डेथ झाली तर त्या पॉलिसीचे उरलेल्या वर्षांचे हप्ते त्याच्या दुसऱ्या पाल्याला भरायची, दुसऱ्या प्रपोजलला भरायची गरज नाही. सगळे हप्ते माफ होणार आणि मुलीच्या लग्नासाठी जसं ठरवलं होतं की एवढी एवढी रक्कम मिळणार, सेम तेवढीच रक्कम पुढचा कुठलाही हप्ता न भरता LIC लग्नासाठी त्यावेळी त्या मुलीच्या अकाउंट मध्ये क्रेडिट करणार. एक या पद्धतीचा सुंदर प्लॅन जीवन तरुण आणि चिल्ड्रन मनी बॅक हे दोन्हीही प्लॅन या पद्धतीने आहेत. ओके फ्रेंड्स, आता अविनाशजीने जो पॉइंट विचारला होता डॉक्युमेंटेशनच्या बाबतीमध्ये, तो या ठिकाणी मी तुम्हाला डॉक्युमेंटेशनचा पॉइंट सांगतो. आता या ठिकाणी डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत जर विचार कराल तर आपण 0 ते 4 वर्षापर्यंत जी मुलं आहेत, 0 ते 4 वर्षापर्यंतची मुलं असतील आणि त्यांनी जर जीवन तरुण चिल्ड्रन मनी बॅक घेतला तर 0 ते 4 वयोगटातल्या मुलांना फक्त जन्म दाखला लागतो. पाहिजे तर तुमच्या समोर जे नोटपॅड असेल तर नोटपॅड मध्ये लिहून घ्या. 0 ते 4 वयोगटातल्या मुलांसाठी फक्त जन्म दाखला लागणार, मुलाचा बर्थ सर्टिफिकेट लागणार, बाकी मुलाचं ऍडिशनल काही लागणार नाही. जर मुलाचं वय 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंत असेल, हा प्लॅन 12 वर्षापर्यंतच आहे, 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंत जर मुलाचं वय असेल आणि त्याच्या नावावर आपण जर या पद्धतीने प्लॅन देत असू तर मुलाचा जन्मदाखला लागणारच आपल्याला, त्याला ऍडिशनल मुलाचा एक फोटो लागणार आणि तिसरी गोष्ट लागणार ती म्हणजे मुलाचं स्कूल गोईंग आयडेंटिटी कार्ड लागणार. जर आयडेंटिटी कार्ड नसेल तर आपल्याला लास्ट इयरचं प्रोग्रेस कार्ड सुद्धा चालतं. LICला एवढंच पाहिजे की हा मुलगा शाळेमध्ये जातो, शाळा शिकतो, म्हणजे हा नॉर्मल आहे, हा ऍबनॉर्मल नाहीये, याच्यासाठी हे लागतं. सो फ्रेंड्स,
मुलाच्या बाबतीत मुलांचे कागदपत्र काय लागतात मी क्लिअर केले. 0 to 4 पर्यंत फक्त मुलाचा जन्म दाखला, आणि 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंत असेल तर मुलाचा जन्म दाखला, मुलाचा एक फोटो आणि मुलाचं स्कूल गोईंग आयडी किंवा प्रोग्रेस कार्ड. एक गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरं गोष्ट, पालकाचे कागदपत्र काय लागणार. या दोन्हीला पालक लागणार, या दोन्हीला पालकांचे कागदपत्र ऍज युज्युअल लागणार. जे आपण त्यांच्या नावावर पॉलिसी करताना जे कागदपत्र लागतात तेच कागदपत्र लागणार. म्हणजे एक फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक कॉपी, जे काही नॉर्मल आपल्याला लागतं त्या पद्धतीने लागणार. त्याच्यात काही फरक नाही. आता अविनाशजीने आणखी एक प्रश्न विचारला होता की आपण जे डेटा शीटवर इन्फॉर्मेशन घेतो, मी तो पण पॉईंट पाहिजे ते क्लिअर करतो, की आपण जे डेटा शीटवर इन्फॉर्मेशन घेतो नॉर्मली काय करत चला, तुम्ही जे स्वतः फॉर्म फिलअप करतात त्यांचा काही इश्यू नाहीये, पण जे स्वतः फॉर्म फिलअप करत नाही, ज्यांना श्यामल हेल्प करते किंवा ज्यांचे असिस्टंट आहेत, स्वतः स्टाफ आहेत ते हेल्प करतात, तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगतो की तुम्ही काय करत चला की हा प्लॅन ऍक्च्युली मुलाच्या नावावरच होणार, पण तुम्ही नॉमिनीचं जे नाव आहे, आपली जी डेटा शीट असते, रफ फॉर्म असतो, त्याच्यावर नॉमिनीचं जे नाव असतं तिथे मुलाचं नाव टाका आणि बाकीची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती पालकाची घ्या, जेणेकरून आम्हाला जी डॉक्युमेंटेशन मध्ये सगळी इन्फॉर्मेशन पालकाची लागणार ती मिळणार आणि मुलाला नॉमिनीमध्ये आहे, मुलाची जास्त इन्फॉर्मेशन लागत नाही, ती सुद्धा वरच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर होणार. अविनाशजीने हा चांगला प्रश्न विचारला, कारण बऱ्याचदा काय करतात ऍडवायझर्स आपले की वरती नाव जे आहे ना, नेम ऑफ पॉलिसी होल्डर, तिकडे मुलाचं घेतात आणि मुलाचे इन्फॉर्मेशन घेतात. ऍक्च्युली आता नवीन प्रपोजल फॉर्म मध्ये पालकाची सगळी इन्फॉर्मेशन लागते, म्हणजे जो पालक आहे त्याचे वडिलांचं वय, त्याच्या आईचं वय, त्याला भाऊ किती, त्याला बहिणी किती, हे सगळं लागतं. सो तुम्ही एकच गोष्ट काळजी घ्या, अविनाशजीने पॉईंट सांगितल्यामुळे ह्याचा सगळ्यांना तुम्हाला बेनिफिट मिळेल की तुम्ही जीवन तरुण चिल्ड्रन मनी बँक किंवा इतर कुठल्याही मुलांच्या नावावर प्लॅन घेताय, मुलांच्या नावावर प्लॅन घेताय, तुम्ही त्याचं प्रीमियम कॅल्क्युलेशन मुलाच्या एजप्रमाणेच करा, पण नॉमिनीच्या ठिकाणी त्या मुलाचं नाव टाका, बाकी सगळी इन्फॉर्मेशन त्याला जो पालक अटॅच करणार त्याची घ्या, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जो फॉर्म आहे प्रपोजल फॉर्म भरताना इन्फॉर्मेशन मिळेल. श्यामलला किंवा तुमच्या असिस्टंटला परत काही इन्फॉर्मेशन घ्यावी लागणार नाही कस्टमर कडनं, ते व्यवस्थितमध्ये होईल. ओके, मला वाटतं या ठिकाणी मी डॉक्युमेंटेशन आणि रफ फॉर्मवरचे इन्फॉर्मेशनचे पॉइंट्स या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. चलो आपण नेक्स्ट. हॅलो सर. ओके विनायक बोला. हा, आता हे जे ऑप्शन दिले आम्ही जीवन तरुणला 5% किंवा हो. मला सांगा, तर सिलेक्ट केल्यानंतर प्रीमियम आणि मॅच्युरिटीवर काय परिणाम होतो का? गुड क्वेश्चन. याच्यामध्ये जो पहिले 3 ऑप्शन्स आहेत ना, पहिले 3 ऑप्शन म्हणजे 4 ऑप्शन्स आहेत, त्यातल्या पहिल्या ऑप्शनला प्रीमियम थोडं फार मायनर कमी पडतो मिळतो, तर दुसऱ्याला प्रीमियम थोडासा वाढणार, 1 रुपया 2 रुपया वाढणार, तिसऱ्याला आणखीन 1-2 रुपया वाढणार आणि चौथ्याला आणखीन 1 रुपया 2 रुपया वाढणार. कारण काय आहे की चौथा जो ऑप्शन आहे ना त्याच्यामध्ये एलआयसीला तुम्हाला लवकर जास्त पैसे द्यावे लागतात ना, त्यामुळे मायनर फरक पडतो फक्त. ओके, तुमचा चांगला क्वेश्चन आहे. फक्त प्रीमियम मध्ये बाकी मॅच्युरिटीला काही फरक नाहीये कुठल्याच, कारण अविनाशी मॅच्युरिटी जी आहे ना ही सम एश्युर्डवर ठरते. हो, त्यामुळे मॅच्युरिटी किंवा सर्व्हायवल बेनिफिट मध्ये काही फरक नाही, फक्त प्रीमियम मध्ये थोडासा मायनर फरक आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता, म्हणजे 1, 2, 3 जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन वाईज प्रीमियम थोडासा वाढतो, पण तो फार निग्लिजिबल फरक आहे, तुम्ही पण बघू शकता. त्यामुळे नॉर्मली काय आहे की प्रीमियम मुळे जनरली कोण ऑप्शन चेंज करत नाही, कारण तो आपल्या नीड वाईज घेत असतो ना, त्यामुळे जनरली त्याच्यामुळे आपला ऑप्शन नाही चेंज करत. हो, नाही, मी कशासाठी म्हटलं की हे ऑप्शन असल्यानंतर चुकून समजा एखादा विसरला ऑप्शन टाकायला आणि त्याने समजा चुकून त्याला पाहिजे 15 म्हणजे आणि चुकून समजा 5 केली, बरोबर आहे, ते फॉर्म काय होईल, लॉक होऊन जाईल, नंतर चेंज करता येणार नाही ना, त्यासाठी ती केअर घ्यायची. नाही, बरोबर आहे, कारण तुम्ही सांगितलेली गोष्ट बरोबर. माझ्याकडे ज्यावेळी सुरुवातीच्या वेळी ज्यावेळी प्लॅन आले होते त्यावेळी बरेच जण काय करत होते की आपल्या मोबाईलच्या सॉफ्टवेअरमध्ये कॅल्क्युलेशन करताना हे ऑप्शनच चूज करत नव्हते. त्यामुळे काय होतं, तुम्ही जर बघू शकता सॉफ्टवेअर मध्ये ऑप्शन जर चूज नाही केला ना तर तो ऑप्शन 1 राहतो तिकडे, पहिला ऑप्शन. त्यामुळे तुमचा प्रीमियम कमी येणार त्याच्यामुळे. आणि ऍक्च्युअली पॉलिसी कम्प्लीट करायला जातो त्यावेळी तुम्ही सांगितलेलं असणार की आपल्याला ऑप्शन 4 पाहिजे म्हणून, तो त्यावेळी प्रीमियम मध्ये डिफरन्स येणार, परत कस्टमरकडनं मागावं लागतं आपल्याला. तो सांगितलेला पॉइंट व्हॅलिड आहे की आपण घेताना सॉफ्टवेअर मध्ये पॉलिसी जीवन तरुण ज्यावेळी घेतो त्यावेळी प्रॉपर ऑप्शन चूज करत केलेलं कधीही चांगलं व्यवस्थित.
बरोबर. आणि दुसरं सुद्धा प्रीमियम वेवर बेनिफिट आहे. हे सुरुवातीला दाखवत नाही. हे कुठेतरी असंच असतं. ते हा, आपल्याला लक्षपूर्वक केलं पाहिजे. नाही केलं तर नाही तो बेनिफिट मिळणार नाही. बरोबर आहे. प्रीमियम वेवर बेनिफिट वर टिक करावी लागते, तो ऑप्ट करावा लागतो. हो, बरोबर हो. आहे. तो आता ऑप्ट त्याच्यामध्ये पण प्रीमियम मध्ये फरक पडतो सर. बरोबर आहे, बरोबर. तो ऑप्ट करावा लागतो आणि खाली पालकाचं एज टाकावं लागतं. हो, हो, कारण हो. तो एक ऍडिशनल रायडर आहे ना, त्यामुळे प्रीमियम थोडासा वेरी होतो, वाढतो त्याच्यामुळे. पण ती हो, रिस्क नाही. आहे. हो, ती पण रिस्क चुकून नाही झाला आणि एखाद्याने समजा केलं तर ते काय होणार की ते प्रीमियम वेवर त्याला आयुष्यात परत मिळणार नाही. मिळणार नाही त्याला. राईट, राईट. गुड पॉईंट, गुड पॉईंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी थँक्यू. गुड. थँक्यू, थँक्यू. चल, ओके. आपल्याकडे कॉन्सेप्ट मी छानपैकी हा ज्यावेळी प्लॅन लॉन्च झाला होता ना फ्रेंड्स, त्यावेळी मी ना माझ्या ऍडवायझर्ससाठी ना छान कॉन्सेप्ट डिझाईन केल्या होत्या आणि माझ्या या कॉन्सेप्टवर आपले उदय बांदेलकर जे आहेत, आकेरकर मॅडम या ठिकाणी आहेत, माझे जे पूर्वीचे ऍडवायझर्स आहेत, त्या सगळ्यांनी छानपैकी काम केलं होतं या कॉन्सेप्टवर. ज्यावेळी हा LICने पहिल्यांदा प्लॅन लॉन्च केला होता. आता पण करतायत बरेच जण या कॉन्सेप्टवर काम. तो मी स्वतः हे ब्राउशर आता तुमच्या स्क्रीनवर जे आहे ना, तो जीवन तरुणच्या संदर्भात स्पेशली मी ब्राउशर तयार केलं होतं आणि त्याच्यात डायलॉग्स पण टाकले आहेत तुमच्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपल्याला किती रकमेची गरज लागेल. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग फक्त 132 रुपये म्हणजे 132 रुपीज प्रति दिवशी बचत करा. 132 रुपीज पर डे सेव्हिंग करा आणि तुम्हाला 26.5 लाख रुपये घ्या, म्हणजे 26,50,000. हे सगळं ब्राउशर मराठीमध्ये आहे. माझ्याकडे इंग्लिशमध्ये पण ब्राउशर आहे. सो फ्रेंड्स, काळजी करण्याची गरज नाही. ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी मी इंग्लिशमध्ये पण त्यांना पाठवेन. मला फक्त तुम्ही व्हॉट्सअपला जस्ट मेसेज करा की सर इंग्लिशमध्ये ब्राउशर आम्हाला द्या, म्हणून मी तुम्हाला ते इंग्लिशमध्ये पण देईन. सो काळजी करायची गरज नाही. हा जो प्लॅन मी तुमच्या समोर ठेवलाय तो आहे जीवन तरुण. 132 रुपीज पर डे येतो आणि त्याला 26.5 लाखाचा बेनिफिट मिळतो उच्च शिक्षण हायर एज्युकेशनसाठी. यात पैसे कसे कसे मिळतात तर 20व्या वर्षापासून 24व्या वर्षापर्यंत 1.5 लाख रुपये मिळतात, 1,50,000 दर वर्षाला. आणि 25व्या वर्षी त्याला 19 लॅक्स मिळतात, 19 लाख रुपये. असे टोटल 26.5 लाख रुपये त्याला मिळतात. ओके फ्रेंड्स, तुम्हाला लक्षात आलं असेल, ह्याची जी सम एश्युर्ड वापरलेली आहे ती आहे 10 लाख. मिनिमम सम एश्युर्ड जीवन तरुणची आहे 75,000. मी याच्यामध्ये प्रेझेंटेशनसाठी वापरली आहे 10 लाख सम एश्युर्ड. 10 लाखाची सम एश्युर्ड वापरल्यामुळे त्याच्या 15% म्हणजे 1.5 लाख रुपये दर वर्षाला मिळणार 20 पासून 24 पर्यंत. ऑप्शन 4 घेतला मी. आणि 25व्या वर्षी उरलेली जी काही 40% ऑफ सम एश्युर्ड अधिक बोनस अधिक फायनल ऍडिशनल बोनस 19 लाख रुपये मिळणार. टोटल 26.5 लाखाचा फंड मिळणार. फ्रेंड्स, 132 रुपये दिवसाला म्हणजे साधारणपणे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, एक 4-4.5 रुपये महिन्याला प्रीमियम पडणार आणि 4.5 महिन्याच्या इन्स्टॉलमेंट मध्ये 26.5 लाखाची गॅरंटी आज पहिल्या दिवसापासूनच. याचं कारण की या प्लॅन मध्ये प्रीमियम वेवर बेनिफिट आहे. म्हणजे आज एखाद्या पालकाने मंथली ऑप्शन घेतला आणि पालकाच्या बाबतीत काही वाईट घडलं तरी 26.5 लाख रुपये गॅरंटेड मिळणार त्याला. भविष्यातले सगळे हप्ते माफ होणार. सुंदर प्रोडक्ट आहे. मी या ठिकाणी डायलॉग स्वतः तयार केले आहेत की प्रत्येक आई वडिलांची आपल्या मुलाच्या बाबतीत काही स्वप्न असते. भारत सरकारने LICच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक अप्रतिम योजना तयार केली आहे. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी 20 ते 25 वर्षापर्यंत 26.5 लाख रुपये मिळणार, 132 रुपये पर्यंत रकमेची बचत दिवसाला. हा प्लॅन 0 ते 12 वयोगटातल्या मुलांसाठी उपलब्ध आहे. पैशाची बचत आजपासून फक्त मुलाच्या वयाच्या 19व्या वर्षापर्यंत करायची आणि 20व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत 26.5 लाख रुपये मिळणार. बचतीचा प्रकार महिना आहे, तिमाही आहे, 6माही आहे, वार्षिक आहे. आता सगळ्यात मोठा पॉइंट मी या ठिकाणी दिलाय, जो प्रीमियम वेवर बेनिफिटचा लिहून दिलाय तुम्हाला. ही योजना सुरू केल्यानंतर कोणतीही अघटित घटना घडल्यास पुढील हप्ते भरावे लागणार नाहीत व मुलाच्या वयाच्या 20 ते 25 वर्षापर्यंत एकूण गॅरंटेड रक्कम 26.5 लाख रुपये मिळणार. हा प्रीमियम वेवर बेनिफिटची जादू आहे. लवकर बचत सुरू केली तर कमी रकमेत जास्त परतावा. म्हणजे हे जे प्रेझेंटेशन 26.5 लाख रुपये आहे ते 0 वर्षाच्या 1 दिवसाच्या मुलासाठीचे आहेत. म्हणजे साधारणपणे 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच्या पर्यंतच्या मुलांसाठीचे आहेत. जसं वय वाढत जाईल तसं थोडंसं बेनिफिट तुमचे कमी होत जाईल. सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही बघू शकता. लवकर बचत सुरू केली तर कमी रकमेत जास्त परतावा. जेवढ्या मुलाच्या कमी एजला घ्याल तेवढा तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळणार. बचतीला आयकराची सवलत मिळणार, इन्कम टॅक्स बेनिफिट मिळणार तुम्हाला. शिक्षणासाठी मिळणारी रक्कम
म्हणजे 20 पासून 25 वर्षापर्यंत मिळणारी रक्कम ही टोटल 26.5 लाखाची जी आहे ही टोटल टॅक्स फ्री मिळणार, ज्याला 1 रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. LICच्या या अप्रतिम योजनेसोबत आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करा. फ्रेंड्स, कसं ब्राउचर आहे? ब्राउचरची सुरुवात सुद्धा मी काय केली आहे, मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आपल्याला किती रकमेची गरज लागेल. फ्रेंड्स, आता जो वरती प्लान बघितला ना, जीवन तरुण किंवा चिल्ड्रन मनी बॅक, ह्याचे जे पॉइंट्स डिस्कस केले आपण, हे सगळे तुमच्यासाठी होते, ऍज अ ऍडवायझर म्हणून तुम्हाला माहिती असण्यासाठी होते. आता मी जे ब्राउचर तुम्हाला सांगितलं हे कस्टमरसाठी आहे, कस्टमरला प्रेझेंट करण्यासाठी आहे. कस्टमरला तुमच्या प्लॅनच्या टेक्निकल पॉइंट्स मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मिनिमम एज किती आहे, मॅक्झिमम एज किती आहे, मिनिमम सम इश्युड किती, मॅक्झिमम सम इश्युड किती, हे कस्टमरला सांगण्याची अजिबात गरज नाहीये. कस्टमरला आपल्याला मुलांच्या एज्युकेशनचं जे प्लॅनिंग आहे ना, ते ड्रीम समोर त्याचं चित्र निर्माण करायचं आहे. त्याच्यासाठी हे ब्राउचर मी तुम्हाला छानपैकी डिझाईन केलं आहे. त्यातली लँग्वेज मी यूज केली आहे. इकडे बचतीचा प्रकार, प्रति दिवशी, महिना, 3 महिने, 6 महिन्याची बाजूला समोर तुम्हाला जागा ठेवली आहे. तुम्ही तिथे त्या ब्राउचरचं प्रिंट घेऊन त्याच्या मुलाच्या एज प्रमाणे तुम्ही या ठिकाणी त्याला प्रीमियम काढून देऊ शकता म्हणून जागा ठेवली आहे. हे 10 लाख रुपये सम इश्युअर्ड साठीचं असलेलं ब्राउचर आहे, ज्याच्यामध्ये 26.5 लाख रुपये मॅच्युरिटी मिळते. चलो फ्रेंड्स, नेक्स्ट ब्राउचर कडे बघूया आपण, ज्याच्यामध्ये फक्त 70 रुपये बचतीमध्ये, फक्त 70 रुपये बचतीमध्ये 13.5 लाख रुपये, 13.25 लाख रुपये म्हणजे 13,25,000 रुपये मिळणार. फक्त दिवसाला बचत किती रुपये? 70 रुपये. म्हणजे 7-21 2100 2200 रुपये प्रीमियम पडणार महिन्याला आणि मॅच्युरिटी किती मिळणार? 13,25,000 गॅरंटेड. सो सेम डायलॉग्स आहेत, सगळं काही सेम आहे, फक्त फिगर चेंज आहे. तुम्हाला कळालं असेल की फिगर मायनस हाफ झाल्या म्हणजे हे किती सम इश्युअर्ड साठी आहे? 5 लाख सम इश्युअर्ड साठी आहे. सो फ्रेंड्स, या पद्धतीचा ब्राउचर आहे, मी तुम्हाला पाठवणार आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. चलो देन नेक्स्ट ब्राउचर जे आहे मी तुम्हाला जे आता या ठिकाणी दाखवतोय, सेम आहे. जिथे 70 रुपयाला किती मिळत होते? 13,25,000 रुपये मिळत होते, तिकडे 27 रुपयाला 27 रुपीजला 5,30,000 मिळणार, 5,30,000 मिळणार, ज्याची सम इश्युअर्ड किती आहे? 2 lakhs. ह्याची सम इश्युअर्ड मी किती वापरली आहे पाहिजे तर नोट डाऊन करा. 2 lakhs सम इश्युअर्ड आहे. सगळे बेनिफिट सेम, याच्यामध्ये काहीही डिफरन्स आणि नाही. चलो देन नेक्स्ट आपलं जे कन्सेप्ट आहे ती आहे 14 रुपये दिवसाला, 14 रुपीज पर डे. जर एखादा माणूस सेव्हिंग करत असेल तर त्याला 2,53,000 मिळणार हायर एज्युकेशनसाठी. सम इश्युअर्ड आहे 1 लाख. या प्लॅनला सम इश्युअर्ड किती आहे? 1 लाख घेता येते. सो 1 लाखचं जे प्रेझेंटेशन आहे, 1 लाखच्या पॉलिसीला 14 रुपये दिवसाला प्रीमियम पडतो 1 वर्षाच्या आतल्या मुलांना आणि 2,53,000 ची मॅच्युरिटी मिळते. आपलं आता सेशन झाल्यानंतर तुम्ही LIC ऑल इन वन लीडर मधनं तुम्ही प्रेझेंटेशन काढू शकता आणि काही क्वेरी असेल तर माझ्याशी डिस्कस करू शकता. बाकी सगळं सेम आहे. चलो देन लास्ट याचं तुम्ही ब्राउचर तयार केलेलं होतं, हे आहे 11 रुपये पर डे. किती रुपये पर डे? 11 रुपीज पर डे आणि ज्याची मॅच्युरिटी मिळणार 1,98,750 म्हणजे 1,98,750 म्हणजे जवळपास 2 लाख रुपये मॅच्युरिटी मिळणार. आणि तुम्ही मला विचारायला सम इश्युअर्ड किती, तर मिनिमम सम इश्युअर्ड आहे 75,000. जीवन तरुण प्लॅनची ही 5 प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवली आहेत, ज्याच्यामध्ये मिनिमम सम इश्युअर्ड आहे 75,000, ज्याचं 11 रुपयाचं शेवटी प्रेझेंटेशन तुम्हाला मी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 2 लाख रुपये मॅच्युरिटी मिळते विथ प्रीमियम वेवर बेनिफिट आहे. एज वाईज थोडासा प्रीमियम वरती खाली तुमचं होणार आहे. हे एक ब्राउचर प्रेझेंटेशन साठी आहे. मुलाचं एज किती आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यासमोर जाऊन कन्सेप्ट प्रेझेंट केली की आपला डायलॉग नेहमी कसा असतो, मी आजच्या हा जो आपला कॉन्सेप्ट आहे आजच्या मीटिंगचा, त्याचे डायलॉग्स तुम्हाला देताना काय दिलं होतं फ्रेंड्स? आजच्या मीटिंगच्या जो जे कॉन्सेप्ट आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला डायलॉग्स दिले होते. बघा डायलॉग्स काय आहेत की आपल्याला LIC मधून सुंदर अशा प्रीमियम वेवर बेनिफिट PWBच्या फायद्याची माहिती आहे का? प्रीमियम वेवर बेनिफिटच्या फायद्याची माहिती आहे का तुम्हाला? प्रीमियम वेवर बेनिफिट कळालं असेल. देन आपल्याला मुलीच्या लग्नासाठी खात्रीशीर 15 ते 20 लाख रुपये आपण हयात असताना अगर नसताना मिळाले तर कसं वाटेल? आता या प्लॅनला मी जो ऑप्शन 1 सांगितला जीवन तरुणचा, ज्याच्यामध्ये ऑप्शन 1 ला मुलीच्या लग्नासाठी आपण प्रोव्हिजन करून देऊ शकतो. मुलीच्या लग्नासाठी 15 ते 20 लाख रुपयाची ऑप्शन 1 ची मॅच्युरिटी येणारा प्लॅन आपण प्रोजेक्ट करू शकतो विथ प्रीमियम वेवर बेनिफिट.
पालक असेल तरी सुद्धा मुलीच्या लग्नासाठी 15 ते 20 लाख रुपये मिळणार आणि पालक नसेल तरी 15 ते 20 लाख रुपये मिळणार. पुढे काही भरावं पण लागणार नाही. सो फ्रेंड्स, तुम्हाला दुसरा डायलॉग समजला असेल. तिसरा डायलॉग मी तुम्हाला दिला होता की तुम्हाला आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपण असू अगर आपण नसलो तरी सुद्धा 25 लाख पर्यंत मिळाले तर आवडेल का? मी तुम्हाला फ्रेंड्स या ठिकाणी पहिली जी कॉन्सेप्ट दिली आहे ती कितीची दिली आहे बघा, 26.5 लाखाची दिली आहे. म्हणजे मी तुम्हाला डायलॉग काय सांगितला की कस्टमरला जर तुम्ही कोणाला जाऊन विचारलं की तुमच्या एखादं नुकतं जन्मलेलं बाळ आहे, एक महिना झालाय, 2 महिने झाले, हा प्लॅन 90 दिवसापासून घेता येतो कोणाला, बरोबर आहे? जिवंत तरुण 90 दिवसापासून घेता येतो. एखादं 6 महिन्याचं बाळ आहे आणि त्यांच्या घरामध्ये आनंद आलेला आहे, आनंद पसरलेला आहे आणि त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात आणि त्यांना म्हटलं, त्याने एक छोटस मुलासाठी गिफ्ट घेऊन गेलात, काहीतरी देवीलाल बनून आपण जर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, देवीलालचा डायलॉग बोललो की तुमच्या घरात जे बाळ आलेलं आहे त्या बाळासाठी भारत सरकारने 26.5 लाख रुपये देण्याची नवीन एक योजना आणलेली आहे. तुम्ही ती बुक केली आहात का? तो म्हणेल, मी काय डायलॉग बोललो देवीलालचा, 26.5 लाख रुपये मिळण्याची योजना गव्हर्नमेंटने आणली आहे, तुम्ही ती बुक केली आहे का? तो काय म्हणेल, नाही, काय आहे, काय माहिती नाही आम्हाला. त्याच्यासमोर प्लॅन प्रेझेंट करा. ओके, सो प्लॅन बोलताना आपण मोठं बोलायचं, देन त्याला कमी करायला काही हरकत नाही. आपल्याकडे मी तुम्हाला 26.5 लाखापासून 2 लाख रुपयापर्यंत आणि 132 रुपये पर डे पासून 11 रुपये पर डे पर्यंतच्या कॉन्सेप्ट दिलेले आहेत. सो फ्रेंड्स, फक्त एकच आहे, तुम्हाला कस्टमरकडे जाऊन मी तर तुम्हाला डायलॉग पण रेडी, स्क्रिप्ट पण रेडी दिलेली आहे. आतापर्यंत मी तुम्हाला जे काही हे जे ब्राउचर आहे ते एवढं सोपं आहे की तुम्हाला स्क्रिप्ट सहित दिलेलं आहे फ्रेंड्स. सो या स्क्रिप्टचा चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्या आणि तुम्हाला सुद्धा त्याचा बेनिफिट छानपैकी मिळेल आणि कस्टमरला सुद्धा त्याचा बेनिफिट मिळेल. या एका प्लॅन मधनं फ्रेंड्स, ऑल ओव्हर इंडियामध्ये असे ऍडवायझर्स आहेत की मुलांचा प्लॅन विकून, जिवंत तरुण चिल्ड्रन मनी बॅक विकून या 1-2 प्लॅन मधनं सुद्धा MDRT करणारे ऍडवायझर्स आहेत आणि कुठलाही प्लॅन विकत नाही, फक्त जिवंत तरुण चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनवर काम करतात. असे ऍडवायझर्स आहेत, त्यातनं MDRT, COT, TOT करतात. सो फ्रेंड्स, या कॉन्सेप्टचा फायदा करून घ्या. मी तुम्हाला मराठीत दिलं, इंग्लिशमध्ये पण निश्चित देईन. चलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी आणखीन जे तुम्हाला मी मेसेजमध्ये पण दिलं नव्हतं, अशी आणखीन एक गोष्ट या ठिकाणी देतोय. हे ब्राउचर मी जिवंत तरुण चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनच्या आधी लॉन्च केलं होतं. म्हणजे ज्यावेळी हे प्लॅन LICने आणले नव्हते त्यावेळी मी हे एक ब्राउचर लॉन्च केलं होतं आणि या माझ्या ब्राउचरवर आपले जे उदय बांदेलकर जे आहेत, ते चांगलं छानपैकी काम करतात. यावर्षी MDRT साठी जे जोरदार ज्यांचे काम चालू आहे, असे आपले उदय बांदेलकरजींनी या माझ्या कॉन्सेप्टवर, तुम्हाला जे आता मी दाखवणार आहे त्या कॉन्सेप्टवर भरपूर पॉलिसीज सेल केलेल्या आहेत. कॉन्सेप्ट काय आहे ते बघूया. हे ब्राउचर इंग्लिशमध्ये आहे, मला मिळालं तर मराठीतलं पण तुम्हाला मी देईन. ओके, कॉन्सेप्ट आहे, हाऊ मच अमाऊंट डू यू रिक्वायर फॉर हायर एज्युकेशन फॉर हायर एज्युकेशन दॅट इज फॉर 12 ऑफ युअर चाइल्ड. मुलाच्या 12वी साठी तुम्हाला किती रकमेची गरज लागेल, किती रकमेची गरज आहे? Save only 50 rupees per day and get 5 lakhs rupees for higher education. फक्त 50 रुपये सेव्हिंग करा आणि 5 लाख रुपये घ्या. फ्रेंड्स, 50 रुपये पर डे ला 5 लाख रुपये मिळणार. एक कनेक्ट आपण जर केला या पद्धतीने 50 आणि 5 लाख कस्टमर समोर, कसं वाटतं सर? आपल्याला ऐकायला कसं वाटतं? छान वाटतं की नाही? सो हा 50 रुपये 5 लाखाचा हे ब्राउचर आहे. या ब्राउचर मध्ये मी डिटेलमध्ये जात नाही, तुम्ही आणि बघू शकता, फार काही मगाशीच पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. फक्त हा जो प्लॅन आहे हा जिवंत तरुण चिल्ड्रन मनी बॅक नाही आहे. मी तुम्हाला एक दिलाय टूल. हा प्लॅन आहे एंडोमेंट प्लॅन 914 नंबरचा. हा प्लॅन मुलांच्या नावावर नाही देता येत, कारण एंडोमेंट प्लॅन 8 वर्षापासून पुढे अवेलेबल आहे. सो आज तुमच्याकडे 1 वर्ष 2 वर्षाचा मुलगा आहे किंवा 1 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या उच्च शिक्षणासाठी एखादा कस्टमर म्हणाला, हा ब्राउचर मी तुम्हाला का देतोय की काही जण काय म्हणतात तुम्हाला की ओके, तुमचा चिल्ड्रन मनी बॅक आहे ना, त्याच्यामध्ये 18, 20, 22, 25 असे मिळतात. जीवन तरुण मध्ये 20 वर्षापासून 25 वर्षापर्यंत मिळतात. मला एक असा LICचा प्लॅन पाहिजे की लमसम मध्ये रक्कम माझ्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी मिळाली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला फ्रेंड्स हा ब्राउचर दिलाय. याच्यामध्ये काय दिलंय की 50 रुपये बचत करा आणि 5 लाख रुपये एकदम घ्या मुलाच्या शिक्षणासाठी. सो प्लॅन आहे एंडोमेंट प्लॅन 914 नंबरचा एंडोमेंट प्लॅन आपला आहे. आणि याची टर्म घेतली आहे 17 वर्ष.
टर्म किती घेतली आहे? 17 वर्ष. हा जो 50 रुपयाचा जो कॉन्सेप्ट आहे, जो तुमच्या समोर आता मांडलाय, हा 50 रुपयाचा जो कॉन्सेप्ट आहे, 5 लाख रुपये मिळणार, याची जी सम एश्युर्ड आहे ना, ही आहे 3 लाख रुपये. किती सम एश्युर्ड आहे? 3 लाख रुपये. म्हणजे याच्यामध्ये मुलाला नॉमिनी करायचं, वडिलांच्या नावावर प्लॅन द्यायचा, 17 वर्षाची टर्म घेतली आणि 3 लाखाची सम एश्युर्ड घेतली तर 50 रुपये दिवसाला प्रीमियम पडतो, म्हणजेच 1500, 1,500 रुपये महिन्याला प्रीमियम पडतो आणि 17 वर्षांनी 5 लाख रुपयाची मॅच्युरिटी मिळते. सो दिस इज अ एंडोमेंट प्लॅन 914. या पद्धतीने 50 रुपयामध्ये 5 लाख आणि याच्या सोबत मी आणखीन एक दिलाय 30 रुपयामध्ये 3 लाख. 30 रुपयामध्ये 3 लाख या पद्धतीचा हा कॉन्सेप्ट आहे. छान कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये मी पुन्हा एकदा मेन्शन करतो की आपल्या उदय बऱ्याच ऍडवायझर्सने चांगलं काम केलं होतं, पण माझ्या लक्षात आहे उदय बांदेलकरजी अजूनही कॉन्सेप्ट सेल करतायत, म्हणून माझ्या ते जास्त लक्षामध्ये आहे की बांदेलकरजी ही कॉन्सेप्ट माझी अजूनही सेल करतात. चाइल्ड एज्युकेशन प्लॅन म्हणून एंडोमेंट प्लॅन सेल करतात 914 नंबरचा. मुलाला नॉमिनी करतात आणि पालकाच्या नावावर प्लॅन देतात. या पद्धतीने हा प्लॅन तुम्ही देऊ शकता या पद्धतीने. ओके फ्रेंड्स, आपण आतापर्यंत जे डिस्कस केलं फ्रेंड्स, त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर 2 मिनिटं आपण या ठिकाणी क्वेरी सेशन घेऊ. 2 मिनिटं आपण डिस्कशन करू. मी जे ब्राउशर्स तुम्हाला दिले आतापर्यंतच्या कन्सेप्ट होत्या, त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला असेल तर तुमचा माईक अनम्यूट करून तुम्ही मला विचारू शकता. 1-2 मिनिटं आपण त्याच्यासाठी देऊ. आहेत काही कोणाला क्वेरी? मी माझ्या लेवलला डिटेलमध्ये जाऊन प्लॅन डिस्कस केलाय, पण तरी सुद्धा काही राहिलं असेल, काही ना काही याच्यात ऍडिशन करायची असेल, काही ऍडिशनल सांगायचं असेल, काही आणि गोष्टी शेअर करायच्या असतील, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आहे काही क्वेरीज? ओके, चलो. मला वाटतं मी या ठिकाणी डिटेलमध्ये प्लॅन आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. सो या ठिकाणी जीवन तरुण आणि चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन या ठिकाणी मी स्टॉप करतो. हा, ओके. आणखीन एक पॉइंट मला जो क्लिक होतोय तो मी तुमच्याशी शेअर करतो की जीवन तरुण चिल्ड्रन मनी बॅक हा जो प्लॅन आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं की मुलाला जे पैसे मिळतात ते चिल्ड्रन मनी बॅक मध्ये कधी मिळतात पैसे? 18, 20, 22, 25. आणि जीवन तरुण मध्ये कधी मिळतात पैसे? 20 पासून 25 पर्यंत मिळतात. बऱ्याचदा काय होतं की बरेच ऍडवायझर्स किंवा बरेच कस्टमर काय म्हणतात की ठीक आहे तुमचा प्लॅन चांगला आहे, प्रीमियम वेवर बेनिफिट चांगला आहे, पण या प्लॅनला उशिरा पैसे मिळतात. म्हणजे मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी या प्लॅनचे बेनिफिट्स तुम्हाला आतापर्यंत सांगितले, पण एक छोटासा ड्रॉबॅक आहे तो तुम्हाला सांगतो या प्लॅनचा. तो म्हणजे या प्लॅनला जे पैसे मिळतात 18, 20, 22, 25 आणि जीवन तरुण मध्ये 20 पासून 25 पर्यंत मिळतात. बऱ्याचदा असं कस्टमरला वाटू शकतं की या प्लॅनचे पैसे उशिरा मिळतात. सो या सिच्युएशन मध्ये मी तुम्हाला म्हटलं बांदेलकरांजींचं उदाहरण मी का सांगितलं, ते 30 रुपयात 30 लाख, 3 लाख आणि 50 रुपयात 5 लाखचा कॉन्सेप्ट का सेल करतात की बरेचदा काय होतं, बरेचदा कस्टमर सांगतात की मला लमसम रक्कम द्या माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि लवकर द्या, 17-18व्या वर्षी त्याला लागणार आहे. मग त्याला तुम्ही आपला इतर कुठलाही एंडोमेंट प्रोडक्ट आहे तो आपण सेल करू शकता. आपण लास्ट मीटिंगला मी तुमच्याकडे आपल्या या प्लॅटफॉर्मवर धनसंचय योजना डिस्कस केली होती. ती तुम्ही एंडोमेंट प्लॅनच्या अंडर त्यांच्याशी डिस्कस करू शकता. मुलाला नॉमिनी करून आई वडिलांच्या नावावर प्लॅन तुम्ही त्याला देऊ शकता. फ्रेंड्स, माझं नेहमी सांगणं असतं, बऱ्याचदा कस्टमरचा असा अट्टहास असतो की नाही माझ्या मुलाच्याच नावावर प्लॅन पाहिजे, माझ्या मुलाच्याच नावावर मला प्लॅन द्या, माझ्या नावावर नको. फ्रेंड्स, त्यावेळी कस्टमरला तुम्ही एक गोष्ट सांगू शकता की मुलाला ज्यावेळी मुलाच्या नावावर प्लॅन, आता जीवन तरुण आणि चिल्ड्रन मनी बॅक हे प्लॅन मुलांच्या नावावर होतात आणि या प्लॅनचे ज्यावेळी पैसे मिळणार आहेत ते सुद्धा कोणाला मिळणार? मुलांना मिळणार. फ्रेंड्स, ज्यावेळी मुलांना पैसे मिळणार त्यावेळी त्यांचं वय 18 वर्षाचं असणार, 18-20 वर्षाचं असणार. त्यावेळी त्यांना मिळालेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये गेल्यानंतर ती मुलं शिक्षणासाठीच वापरायला देतील याची काही गॅरंटी आहे का मित्र? कदाचित तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल. सो त्याच्यामुळे या पॉलिसीचे पैसे डायरेक्टली त्या मुलांच्या नावावर जातात. त्यामुळे मे बी पॉसिबिलिटी आहे की ते पैशाचा
चांगला वापर सुद्धा होईल, मी असं म्हणत नाही चांगला वापर होणार नाही, पण मिसयूज सुद्धा होऊ शकतो. सो तुम्ही अशा केसमध्ये कस्टमरला सांगू शकता की या प्लॅन मधनं पैसे जे आहेत ते मुलांच्या नावावर मिळणार. सो तुम्ही काय करू शकता, माझ्याकडे एक दुसरा कॉन्सेप्ट आहे, धनसंचय कॉन्सेप्ट आहे, किंवा इतर मुलांच्या एज्युकेशनसाठी असा एक प्रोडक्ट आहे जिथे लमसम स्वरूपामध्ये तुम्हाला छानपैकी ह्यूज रक्कम मिळणार. फक्त एकच आहे, मुलासाठी प्लॅनिंग करायचं आहे आपल्याला, मुलाच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करायचं आहे, मुलाला नॉमिनी करायचं आहे, आणि त्याचे प्लॅन जो आहे तो कोणाला देणार आहे, आपण पेरेंट्सच्या नावावर देणार आहे. ऍक्च्युअली मित्र, इन्शुरन्सची गरज ही मुलाला नसते, इन्शुरन्सची गरज ही पालकाला असते. सो या पॉइंटवर तुम्ही जीवन तरुण चिल्ड्रन मध्ये एक प्लॅन वाईट नाहीये, पण त्यातनं थोडेसे त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत ते या ठिकाणी कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतोय. सो त्या नोटवर असं जर काही ड्रॉबॅक, असं जर काही तुम्हाला कस्टमरकडनं क्वेरी आली तर तुम्हाला उत्तर कसं द्यायचं या संदर्भात मी तुम्हाला काही पॉईंट्स या ठिकाणी सांगितले. सो या केसमध्ये तुम्ही एंडोमेंट प्लॅन यूज करू शकता. या केसमध्ये बरेच ऍडवायझर्स एज्युकेशन प्लॅनिंग म्हणून जीवन लक्ष सेल करतात, जो आपण लास्ट मीटिंगला डिस्कस केला होता बघा, जीवन लक्ष प्रोडक्ट, तो मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग म्हणून सेल करतात, मुलीच्या लग्नासाठी प्लॅनिंग म्हणून सेल करतात. सो तुम्ही जीवन लक्ष सुद्धा प्लॅन या पद्धतीने काय करू शकता, कस्टमरकडे प्रोजेक्ट करू शकता. चलो फ्रेंड्स, माझ्या जे ऍडिशनल काही पॉइंट्स लक्षात आले ते तुम्हाला मी या ठिकाणी मेन्शन. ओके शिवेनजी, काही क्वेरी आहे बोला. चिल्ड्रन मनी बॅग किंवा जीवन विदाउट मेडिकल आपण किती मॅक्झिमम सम एश्योर्ड एका मुलाला देऊ शकतो विदाउट मेडिकल? ओके, आता त्याच्यामध्ये आपण जसे अंडररायटिंगचे रूल्स आहेत ना नॉन मेडिकल मेडिकलचे, तसेच या बाबतीत सुद्धा आहेत आपल्याला. नॉर्मल तुम्हाला सांगतो, नॉर्मल 15 लाखापर्यंत तुम्ही बिनधास्त देऊ शकता नॉर्मल विदाउट मेडिकल मध्ये. पण 15 लाख वर ज्यावेळी जातं त्यावेळी LIC पहिली गोष्ट कॉल करते ती म्हणजे इक्वल पेरेंट इन्शुरन्स कॉल करते. म्हणजे नॉर्मली LICचा व्ह्यू काय असतो की ज्यावेळी एखादा व्यक्ती मुलाचा एवढा मोठा इन्शुरन्स घेतोय तर पालकाचा इन्शुरन्सच नाही, तरी कुठेतरी गणित जुळत नाही ना. सो 15 लाख पर्यंत आपण या प्लॅन मध्ये काय करू शकतो, विदाउट पेरेंट इन्शुरन्स पण देऊ शकतो. म्हणजे एखाद्या पालकाचा 1 रुपयाचा इन्शुरन्स कव्हर नाही आणि त्याला जीवन तरुण चिल्ड्रन मनी बॅग मुलासाठी घ्यायचं आहे, तर त्याला 15 लाख पर्यंत तुम्ही इझिली देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, 15 लाख. समजा एखाद्याने आपल्या मुलासाठी हा प्लॅन ऑलरेडी घेतला असेल, बरं, आणि जर त्याला वाटलं की परत एकदा पुन्हा हा प्लॅन त्याच मुलासाठी घ्यावा, घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, घेऊ शकतो. LICचा शिवेनजी एकच LICचा प्लॅन आहे जो आहे आधार स्तंभ आणि आधार शिला, ज्याला मॅक्झिमम 3 लाखचं लिमिट आहे. बाकीचे कुठलेही प्लॅन एखादा व्यक्ती आपल्या लाईफ मध्ये किती वेळाही घेऊ शकतो, देर इज नो रिस्ट्रिक्शन. त्याच्या आधी एक प्लॅन होता जीवन रक्षक होता जो 2 लाखापर्यंत होता, आणि आधार आहे 3 लाख मॅक्झिमम. त्या या 2 प्लॅनलाच रिस्ट्रिक्शन होतं, बाकी कुठल्याही प्लॅनला रिस्ट्रिक्शन नाही. एखाद्या व्यक्ती, आज मी सपोज 15 लाखाचा लाभ घेतला, मला 1 वर्षानंतर वाटलं की परत 15 लाखाचा लाभ घ्यायचा, तरी पण मी घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि काय होतं शिवेनजी? ओके, शिवेंजीने पॉइंट रेज केला म्हणून आणखी एक माझ्या लक्षात आलं म्हणून सांगतो की याला प्रीमियम वेवर बेनिफिट असल्यामुळे याला मेडिकल कंपल्सरी आहे. ज्यावेळी आपण PWP घेतो त्यावेळी प्रीमियम वेवर बेनिफिट घेतो, त्यामुळे मेडिकल साठी आपल्याला याची हाईट वेटची नॉर्मल मेडिकल असते. डॉक्टरकडे क्लायंटला ऍक्च्युली जायचं असतं, पण हाईट वेटची असल्यामुळे फार काही त्याच्यामध्ये मोठंसं नसतं. तर आपण हाईट वेट कस्टमरकडनं घेतो आणि डॉक्टरकडनं एक FMR फुल मेडिकल रिपोर्ट घेतो. त्याच्यासाठी मेडिकलची जी चार्जेस आहेत ती कस्टमरने बॉन्ड करायची असतात. सो 200 रुपये मेडिकल चार्ज जे आहे हा आपल्याला कस्टमरकडनं घ्यावा लागेल, FMRचा चार्ज म्हणून, फुल मेडिकल रिपोर्टचा चार्ज म्हणून आपल्याला घ्यावा लागेल. आणि शिवेंजीने आता म्हटलं तसा की एक सर्टन लिमिटच्या वरती जर गेला तर मात्र स्पेशल रिपोर्ट पण याच्यामध्ये लागणार, स्पेशल रिपोर्ट पण याच्यामध्ये कॉल होऊ शकतात. बट एक सर्टन लिमिटच्या वरती 15 लाखच्या अबोव जर गेला तर याच्यामध्ये काय लागेल, आपल्याला पालकाचे स्पेशल रिपोर्ट सुद्धा या ठिकाणी कॉल केले जाऊ शकतील. सब्जेक्ट टू सम एश्योर्डचं लिमिट आहे. परत पालक कुठल्या प्रोफेशन मध्ये आहे याच्यावर मेडिकलचे अंडररायटिंग रूल्स आहेत. म्हणजे तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, तो प्रोफेशनल आहे का, या पद्धतीने त्याचे रूल्स जे काय आहेत ते फ्रेम केलेले आहेत. ओके फ्रेंड्स, सो या चिल्ड्रन मनी बॅग आणि जीवन तरुण जर प्रीमियम वेवर बेनिफिट घेत असेल तर जो काही हप्ता आहे, प्रीमियम आहे,
त्याचा तो चेक किंवा कॅश देऊ शकतो, पण त्याला ऍडिशनल मेडिकल साठी 200 रुपये आपल्याला कॅश मध्ये काय करायचे आहे, कस्टमर कडनं घ्यायचे आहेत आपल्याला. ओके फ्रेंड्स, चलो शिवनजी, गुड पॉइंट तुम्ही एक रेस केला, त्यामुळे मला एक डिस्कस करता आलं पॉइंट. चलो ओके, आणि काही क्वेरीज आहेत कोणाच्या? चलो, मला वाटतं आपण जीवन तरुण चिल्ड्रन मनी बॅग छानपैकी कव्हर केलेला आहे या ठिकाणी. नेक्स्ट 2 पॉइंट्स फक्त आहेत शिल्लक, आणि छान पॉइंट्स आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे की 1 सप्टेंबर LIC ची जी स्थापना आहे, LIC ची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ती 1 सप्टेंबर 1956, 1 सप्टेंबर 1956 ला झाली. आज 1 सप्टेंबर 2020 ला 2020 ला LIC ला 64 इयर्स कंप्लीट झाले. सो फ्रेंड्स, मला सांगायला आनंद वाटतो की भारतामध्ये अशा खूप थोड्या कंपन्या असतील ज्या गव्हर्नमेंटच्या सपोर्टने, गव्हर्नमेंटच्या 100% बॅकअपनी 64 वर्ष एखादी कंपनी पुरी करते. आपल्या सर्वांना याचा अभिमान वाटला पाहिजे की आपण ज्या कंपनी बरोबर जोडले गेलेले आहोत, LIC ऑफ इंडिया, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेबरोबर जोडले गेलेलो आहोत. त्याला 1 सप्टेंबर हा LIC चा स्थापना दिवस असतो, आणि 1 सप्टेंबरला यावर्षी LIC ला 64 वर्ष पूर्ण झाली. LIC, मी नेहमी सांगतो, LIC हा मोठा वटवृक्ष आहे. आणि जसं आपले राजन नाईक सर, लक्ष्मण नाईक सर सांगतात की LIC आपली आई आहे. या LIC आई जी आहे याच्यामुळेच आपण या ठिकाणी तग धरून आपण उभे आहोत. आणि मी सर म्हणेन की आपण LIC ऍडवायझर म्हणून नाही, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा जी काही तग धरून आहे, स्टॅबिलिटी आहे, ही LIC च्या एका मोठ्या पिलरवरच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भिस्त ठेवून आहे. याचं कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला LIC दरवर्षी आपल्या प्रॉफिट मधला 5% चा शेअर गव्हर्नमेंटला देत असते, आणि त्यातनं गव्हर्नमेंटला फार मोठ्या स्वरूपामध्ये काय मिळत असतो, एक मोठा फंड मिळत असतो, लाभांश मिळत असतो, डिव्हिडंड मिळत असतो. LIC ला जो काही प्रॉफिट होतो, 100 रुपीजचा जर LIC ला प्रॉफिट झाला तर त्यातला 95 रुपीज म्हणजे 95% हा सगळ्या कस्टमरना बोनसच्या स्वरूपामध्ये वाटला जातो, आणि 5% जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बोनसच्या रूपामध्ये, डिव्हिडंडच्या रूपामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिला जातो. आणि तो फंड हा फार मोठा असतो, आणि गव्हर्नमेंट या फंडवर गव्हर्नमेंट ची जी काही इकॉनॉमी आहे ती तग धरून आहे. त्यामुळे या भारताच्या यशामध्ये LIC रुपी आईचा जो वाटा आहे हा फार मोठा आहे. आणि ह्या LIC रुपी आईचे आपण सर्वजण मुलं आहोत, आणि ह्या LIC रुपी मातेला 1 सप्टेंबर 2020 ला 64 वर्ष पूर्ण झाले. मी आपल्या संस्थेला सॅल्यूट करतो की 64 वर्ष लोकांना जी सेवा देते LIC, त्याच्यामधनं आपल्यालाही त्याचे महत्वपूर्ण भाग आहोत. आणि या पद्धतीने 64 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी LIC दिनाच्या, आणि हा इन्शुरन्स वीक चालू आहे 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत, या इन्शुरन्स वीकच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी. फ्रेंड्स, मला या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला डिस्कस करायची आहे की मी तुम्हाला आपल्या मीटिंगचा मेसेज बघितला असेल की LIC रुपी आईला आपण काय गिफ्ट देऊ शकतो. फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही सहमत असाल की LIC ने आपल्याला खूप काही दिलंय. मला याचा अभिमान वाटतो की इट इज अ व्हाईट मनी, त्यामुळे डिस्कस करायला काही हरकत नाही. माझ्याकडे 16A फॉर्म्स आलेले आहेत. माझ्याकडे सचिन वेंगुर्लेकर या ठिकाणी असतील, मी आता सेशन मध्ये त्यामुळे मला दिसत नाहीये, पण या ठिकाणी सुषमा वेंगुर्लेकर जे आपल्या ऍडवायझर आहेत. फ्रेंड्स, माझ्याकडे 16A आहे, इट इज अवर व्हाईट मनी. 16A जो फॉर्म आहे सुषमा वेंगुर्लेकरजींचा, हा जो 16A फॉर्म आहे हा 21 लाखाचा 16A फॉर्म आहे. लास्ट इयरचं इन्कम सुषमा वेंगुर्लेकरजींचं, इट इज अ व्हाईट मनी, ती त्यांची कष्टाची कमाई आहे. पण LIC रुपी आईने वेंगुर्लेकरजींना, सुषमा वेंगुर्लेकरजी आणि सचिन वेंगुर्लेकरजींना गेल्या वर्षी 21 लाख रुपये दिले. फ्रेंड्स, ही आपल्या टीम मधल्या टॉप ऍडवायझरची कमाई आहे. असे आपल्या ब्रांचचे ऍडवायझर्स आहेत, पूर्ण इंडियाचे ऍडवायझर्स आहेत. म्हणजे LIC आपल्या ऍडवायझर्सना काय देते आणि किती देते याचा काही सुमार नाही आहे फ्रेंड्स.
कित्येक लाखो करोडो रुपीज LIC कमिशनच्या रूपामध्ये आपल्या 12 लाख ऍडवायझर्सना देत असते. आपणही त्याचे भाग आहोत. फ्रेंड्स, LIC एवढं काही आपल्याला देते, एवढ्या काही गोष्टी आपल्याला देते. आपलंही काहीतरी देणं लागतं की आपण आपल्या आईला काहीतरी या LIC दिनाच्या माध्यमातून काहीतरी द्यावं. मला असं मनापासून खरं वाटलं, म्हणून मी कॉन्सेप्ट तुमच्याशी आज डिस्कस करतोय. फ्रेंड्स, LIC ने आपल्याला खूप काही दिलं. आता वेळ आली आहे की LIC ला आपल्याकडनं, LIC रूपी आईला आपल्याकडनं काही देण्याचे. फ्रेंड्स, मला असं मनापासून वाटतं की जो लास्ट 29 तारीखला, 29 ऑगस्टला जो IOEचा मुकेश जोशी सरांचा जो एक छान सेशन होता, की काय सेशन होता, शतकवीर परफॉर्मन्स. सप्टेंबर महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये 100 पॉलिसी कम्प्लीट करायच्या. फ्रेंड्स, मला इथे डिक्लेअर करायला आनंद वाटतो, मी ह्याच्या आधी पण कधी केलं असेल, की माझ्या टीमच्या सुषमा वेंगुर, माझ्या टीमच्या शमिका गोवेकर म्हणून ऍडवायझर आहेत. शमिका गोवेकर, समीर गोवेकर यांनी एका महिन्यामध्ये 100 पॉलिसीज कम्प्लीट केल्या होत्या ब्रांचमध्ये आपल्या. आणि पेडणा ब्रांच मध्ये ती हिस्ट्री झालेली होती की एका महिन्यामध्ये 100 पॉलिसीज, कारण त्याच्या आधी एका महिन्यामध्ये 100 पॉलिसीज आपल्या ब्रांच मध्ये कोणीही कम्प्लीट केलेले नव्हते कधी. सो फ्रेंड्स, माझी अशी मनापासून इच्छा आहे की आपल्याला जो मुकेश सरांचा जो शतकवीर सेशन होता, त्याच्यातनं मुकेश सरांनी भरपूर आयडियाज दिल्या, भरपूर काही गोष्टी दिल्या, पण त्या सेशनचा मेन एम होता की सप्टेंबर महिन्यामध्ये LIC ला आपल्याला 100 पॉलिसीची गिफ्ट द्यायची आहे. LIC ने आजपर्यंत आपल्याला भरपूर काही दिलं आणि आपण करणार त्याच्यावर सुद्धा LIC आपल्याला भरपूर काही देणार. पण मला असं मनापासून वाटतं की आपल्या प्रत्येक ऍडवायझरने या महिन्यामध्ये आपलं एक्सलन्स देऊन 100 पॉलिसीज कम्प्लीट करण्याच्या मिशनवर आपल्याला काम करायचं आहे. आणि ती खरी गिफ्ट असेल आपल्या LIC रूपी आईला. फ्रेंड्स, एक सांगतो की सगळ्या जे काही गोष्टी आहे आपण मानतो त्याच्यावर अवलंबून असतो. फ्रेंड्स, तुम्ही जर असं मानलं की मी आतापर्यंत कधी 100 पॉलिसी वर्षभरात कधी केल्या, माझ्याकडे आपल्याकडे असे ऍडवायझर्स आहेत की ज्यांनी वर्षात 300 पॉलिसी 400 पॉलिसी केल्या, असे ऍडवायझर्स आता पण सेशनला येतात. पण काही आपण काही आपले ऍडवायझर्स आहेत जे म्हणतील की सर मी कधी वर्षात 100 पॉलिसीज नाही केल्या. फ्रेंड्स, एक सांगतो, तुम्ही जर विचार केला मी आजपर्यंत कधी केलं नाही तर आता मी करूच शकणार नाही, तर तुमच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आणि काहीही वेगळं घडणार नाही. तुम्हाला जर वेगळं काही घडवायचं असेल, तुमच्या इन्कम मध्ये जर परिवर्तन आणायचं असेल, तुमचं इन्कम वाढवायचं असेल, आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर आपल्याला वाढवायचं असेल, तर फ्रेंड्स एक वेगळं मिशन घेऊन काम करावं लागेल. आणि मी तुम्हाला निश्चित सांगेन की तुम्ही जर मिशन घेतला तर तुम्हाला साथ द्यायला तुमचं हे डेव्हलपमेंट ऑफिसर, मी तुमचा डेव्हलपमेंट ऑफिसर तुमच्या बरोबर नेहमी कटिबद्ध आहे. या तुमच्या मिशन मध्ये, मी तुमच्या प्रत्येक मिशन मध्ये, तुमच्या प्रत्येक तुमच्या ड्रीम मध्ये मी तुमच्या साथीला आहे. मला असं मनापासून वाटतं की LIC ने आपल्याला खूप काही दिलं. मी फक्त सुषमा वेंगुलेकरांचं या ठिकाणी 21 lakhs कमिशन या ठिकाणी डिक्लेअर केलं. इकडे उर्मिला लक्ष्मण नाईक जी आहेत, बांदेलकर जी आहेत, लीना जी आहेत, आपले बरेच ऍडवायझर्स आहेत जे छानपैकी आपलं इन्कम या ठिकाणी कमवत आहेत. फ्रेंड्स, LIC ने आपल्याला आतापर्यंत दिला. मला सांगा 100 पॉलिसीजचं आपण या महिन्यात टार्गेट घेतलं आणि 100 पॉलिसीज कम्प्लीट केल्या, तर त्या फक्त गिफ्ट म्हणून LIC ला जाणार की त्याचा आपल्याला इन्कम पण मिळणार? फ्रेंड्स, आपल्याला इन्कम तर त्याचं मिळणारच आहे ना. सर फ्रेंड्स, मी एक कॅल्क्युलेशन केलं होतं, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण शेअर केलंय बघा, की या महिन्यामध्ये जर आपण 1000 रुपये मंथलीच्या 1000 रुपये मंथलीच्या जर आपण 100 पॉलिसी केल्या, तर या महिन्यात आपल्याला कमिशन, या महिन्यात काम केलेल्याचं जे अॅन्युअलाइज कमिशन असेल ते 4,20,000 रुपये असेल, 4,20,000 असेल. इट मीन्स फ्रेंड्स, 1000 रुपयाच्या जर आपण 100 पॉलिसी या महिन्यात केल्या तर त्या 100 पॉलिसीचं अॅन्युअलाइज्ड कमिशन असेल 4,20,000 रुपये जे तुम्ही बुक करणार. फ्रेंड्स, हे 4,20,000 रुपये एका महिन्यामध्ये काम करून जर आपण बुक करत असू, हे किती सुंदर प्रोफेशन आहे. आणि हे फर्स्ट इयर मधलं कमिशन आहे फक्त, ज्याचं आपल्याला रिन्युअल पुढचं, हा असं सुंदर प्रोफेशन आहे की ज्याचं इन्कम आपल्याला कधीपर्यंत चालू राहणार, पुढची 15-20 वर्ष पॉलिसी संपेपर्यंत चालू राहणार. सो फ्रेंड्स, यासारखं सुंदर प्रोफेशन आहे. तो माझी प्रत्येकाला इथे हात जोडून रिक्वेस्ट आहे की LIC ने आपल्याला भरभरून दिलाय आणि इथूनही आपल्याला आयुष्यभर LIC भरपूर देणार आहे. मी असं नेहमी मानतो की माझ्या कुठल्याही ऍडवायझरला मी LIC एजन्सी ही 2 वर्ष करण्यासाठी, 3 वर्ष करण्यासाठी, 5 वर्ष करण्यासाठी नाही दिली आहे. LICचं असं सुंदर प्रोफेशन आहे
जो लाईफ टाइम साठी आपल्याला करता येतो. मी नेहमी उदाहरण देतो की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिरोडा म्हणून गाव आहे. ते शिरोडा गावी एक उठवणेकर सर म्हणून आहे. उठवणेकर शाळेमध्ये शिक्षक होते. ते शाळेतून रिटायर्ड झाले. त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी LICची एजन्सी घेतलेली आणि आज फ्रेंड्स त्यांचं वय 80 वर्ष आहे. त्यांच्या LIC एजन्सीला 50 वर्ष होऊन गेली फ्रेंड्स आणि अजूनही LIC एजन्सी आहे. म्हणजे याचा अर्थ ते शिक्षक म्हणून जॉईन झाले, LIC एजन्सी पण त्यांनी चालवत होते, त्यांनी शिक्षकी पेशातून निवृत्त झाले, पण LIC एजन्सी मात्र अजूनही निवृत्त झाली नाही, कारण LIC एजन्सीला कोणतीही रिटायरमेंट नाहीये. सो फ्रेंड्स, माझं तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट राहील की या महिन्यामध्ये हा जो सप्टेंबर महिना आहे हा LIC साठी खास महिना असतो, कारण LICच्या आपल्या आईची स्थापना या महिन्यामध्ये झालेली आहे. माझी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की जो शतकवीर परफॉर्मन्स आहे या महिन्यात, सप्टेंबर महिना हा शतकवीर महिना म्हणून आपण साजरा करतो. आपल्या प्रत्येक ऍडवायझरने आपण सर्व या महिन्यामध्ये प्रत्येकाने 100 पॉलिसीचं टार्गेट घेऊन आपण काम करूया. ऑलरेडी सगळ्यांनी सुरुवात केली आहे, छानपैकी कामाला सुरुवात केली आहे. आणि मी तुम्हाला हे 1000 रुपये पॉलिसी, 1000 रुपये मंथलीचं इन्कम 4,20,000 सांगितले 100 पॉलिसीचं. फ्रेंड्स, आज माझ्याकडे उदय बांदेकरजींनी सकाळी आपली जीवन उमंगची 12.5 लाख सम इश्युअर्डची 1,02,000 रुपये प्रीमियमची पॉलिसी माझ्याकडे दिली आहे आणि एक आय थिंक 8,000 हाफ इयरची दिली आहे. सो 1,10,000 दोन पॉलिसीचा प्रीमियम आहे. मी जो तुम्हाला 1,000च्या 100 पॉलिसीचं 4,20,000 सांगितलं. सो फ्रेंड्स, तुमचं इन्कम त्यापेक्षा जास्त येणार, कारण तुम्ही क्वार्टरली प्रीमियमचे करणार, हाफ इयरली करणार, इयरली करणार, तुम्ही 1,000चीच नाही करणार ना. सो अप्स अँड डाऊन प्रीमियम असणार. सो मिनिमम 1,000ची झाली तर 4,20,000चं आपलं इन्कम जनरेट होतं. सो फ्रेंड्स, माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की LIC रुपी आईला आपण या महिन्यामध्ये शतक परफॉर्मन्स आपण देऊन 100 पॉलिसीज करून आपण LICला आपण LIC आईला आपण एक गिफ्ट देऊया, आपल्याला सन्मान, आपल्या LICला सन्मान देऊया आणि छानपैकी या महिन्यामध्ये काम करूया. त्याच्यासाठी काम करण्यासाठी कॉम्बिनेशन जे काही आहे, पॉलिसीज आहेत जे ऑलरेडी आपल्याकडे आहेत, जे ऑलरेडी आपण त्याच्यावर काम करताय, सो करू शकता. त्याच्यासाठी काही मदत लागत असेल, माझी साथ तुम्हाला कायम आहे. त्या संदर्भात फक्त एकच की तुम्ही जर मनापासून ठरवलं तर कुठलीही या जगात गोष्ट अशक्य नाही, हे एकच गोष्ट आहे. सो त्यामुळे ठरवा. बाकी या ठिकाणी सगळं आहे, बाजूला कोरोना आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे कोरोनाच्या काळात सुद्धा प्रत्येकाने आपला आता धंदा सुरू केलाय. आज गव्हर्नमेंटने सुद्धा फुल इंडिया ओपन करून टाकलं, कारण आज या कोरोना बरोबरच आपल्याला जगायचंय आणि आपल्याला त्या प्रॉपर प्रिकॉशन घेऊन काम करायचंय. त्याला काही आणि कुठल्याही स्वरूपाचा आणि ऑप्शन आपल्याकडे नाहीये. सो आपण काम नाही केलं तर आपल्याला पैसे नाही मिळणार. सो फ्रेंड्स, प्रॉपर प्रिकॉशन घेऊन या महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक ऍडवायझरने 100 पॉलिसी टार्गेट घेऊन ते पूर्ण करायचंय, अशी मी या LIC इन्शुरन्स वीकच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो. आणि या महिन्यामध्ये छानपैकी आपण त्या कॉन्सेप्टवर, शतकवीर कॉन्सेप्टवर काम करूया. चलो फ्रेंड्स, नेक्स्ट आजच्या मीटिंगचा लास्ट पॉइंट, 2 मिनिटाचा पॉइंट आहे, ऑब्जेक्शन हँडलिंग. जो बऱ्याच ऍडवायझरने मला सांगितलं की सर, हा पॉइंट जो ऑब्जेक्शन हँडलिंगचे तुमचे काय आयडियाज देतात, या फार छान आयडियाज तुम्ही देतात आणि त्याचा आम्हाला फार फायदा होतो कस्टमरकडे प्रेझेंटेशन करताना. कारण कस्टमरकडे गेल्यानंतर कुठली तरी अडचणी नक्की येणारच आपल्याला. कस्टमर कोणतरी ऑब्जेक्शन रेज करणारच आहे आपल्याकडे, बरोबर आहे. सो आजचा ऑब्जेक्शनचा आपला टॉपिक आहे फ्रेंड्स की आय बिलीव्ह इन गॉड. माझा देवावर विश्वास आहे, मला इन्शुरन्सची काय गरज. माझा परमेश्वरावर विश्वास आहे, माझा सांभाळ करणारा परमेश्वर आहे, मला काही इन्शुरन्सची गरज नाही, मला काही होऊ शकत नाही, माझा करता करविता परमेश्वर आहे. सो मी काय इन्शुरन्स काढू, मी काय LICची पॉलिसी काढू. फ्रेंड्स, असं काही म्हणणारे सुद्धा महाभाग तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला 1-2 वेळा 3 वेळा भेटू शकतात. सो या माणसांना सुद्धा आपल्याला काय सांगून इन्शुरन्सचं महत्व सांगायचंय, याचं मी या ठिकाणी आज तुमच्या समोर प्रयत्न करतोय फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, या माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मला इन्शुरन्सची काय गरज, याच्यावर एक छानपैकी एक स्टोरी आहे. छानपैकी आपले सुदर्शन इंगळे म्हणून आपले जे STC फॅकल्टी आहे साताऱ्याला, त्यांनी एक छान गोष्ट शेअर केली होती. बऱ्याचदा मुकेश जोशी सरांनी सुद्धा ही गोष्ट आपल्या IOEच्या सेशन्स मध्ये शेअर केली होती, जी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय, की आपण तुम्ही कस्टमरशी शेअर करू शकता. फ्रेंड्स,
मित्र, एक 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 गाव असतं आणि या गावामध्ये एक छान विठ्ठलाचं मंदिर असतं. या विठ्ठलाचं जे मंदिर असतं हे पुराण प्राचीन मंदिर असतं आणि या मंदिरामध्ये परमेश्वर विठ्ठलाची सेवा करणारा, विठ्ठलावर मनोभावे श्रद्धा करणारा त्याचा एक पुजारी असतो, जो तो निस्सीम भक्त असतो त्या विठ्ठलाचा. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत निस्सीम त्याची भक्ती करत असतो आणि त्याचा परमेश्वराचाच धावा करत असतो. तो व्यक्ती विठ्ठलाचाच धावा करत असतो. मित्र, एक दिवस काय होतं, एक दिवस त्या गावामध्ये एक भयानक पूर येतो गावामध्ये. आणि ते जे विठ्ठलाचं मंदिर असतं हे नदी किनारी असतं आणि नदी किनारी जे मंदिर असतं हे पूर जसा वाढायला लागतो तसशी मंदिराच्या आजूबाजूची जी घरं आहेत, आजूबाजूच्या त्या झोपड्या होत्या, आजूबाजूला राहणारे नागरिक होते, ते आपली वस्ती जी आहे तिकडनं हलवायला लागतात, तिकडनं शहराच्या दिशेने जायला लागतात. पण जो पुजारी असतो तो जो मी विठ्ठलाचा जो निस्सीम भक्त आहे तो मात्र त्या मंदिरातच बसून असतो. पाणी नदीचं वाढत असतं. गावाचा जो सरपंच आहे, गावाचा सरपंच येतो आणि शेवटी पाहणी करतो की बाबा आता पाणी आता वाढणार आहे, पुढे वाढतं, मंदिराच्या पायथ्यापर्यंत आलेलं आहे पाणी. तो मंदिरामध्ये येतो, बघतो मंदिरामध्ये कोणीही नसतं. मंदिरात पुजारी असतो. त्या पुजाऱ्याला सांगतो की गुरुजी, पूर वाढत चाललाय, त्यावेळी आपण शहराकडे जाऊया, कारण धोका आहे आपल्याला. तो जो निस्सीम भक्त असतो विठ्ठलाचा, तो सांगतो, सरपंचजी तुम्ही काळजी करू नका, माझी काळजी घेणारा माझा परमेश्वर आहे, माझा विठ्ठल आहे, तो माझी काळजी घेणार आहे. तुम्ही निघा इकडून, परमेश्वर माझी काळजी घेईल, तो मला मरू देणार नाही, तुम्ही चला. सरपंच त्या ठिकाणी निघून जातो. त्या ठिकाणं सरपंच निघून गेल्यानंतर एक पाणी हळूहळू वाढत जातं. पाणी हळूहळू वाढत जाताना वाढल्याबरोबर त्या ठिकाणी आणखीन रेस्क्यू ऑपरेशनसाठी तिथलं जे शासन आहे ते बोटीची व्यवस्था करतं आणि बोटीतनं आणि शेवटी कोण राहिलेले असतील तर त्यांना त्या ठिकाणी बघितलं जातं. पाणी मंदिराच्या वरती जसं वाढत जातं तसं पुजारी जो आहे तो मंदिराचा जो कळस आहे तिकडे वरती जायला लागतो आणि थोडासा वरती गेल्यानंतर मंदिराच्या कळसाच्या थोडस वरती गेल्यानंतर तो बघतो, जो बोटीतनं जो आलेला असतो मदत करायला, तो व्यक्ती बघतो तर पुजारी मंदिराच्या कळसाच्या जवळ आहे आणि सांगतोय की पुजारी चला, मी आता आलोय, तुम्ही चला, कारण पाणी आता काही खरं नाहीये, तुम्हाला शेवटचा चान्स आहे, कारण आता इथून पुढे काही मला काही करता येणार नाही, कारण मी लास्ट कोण अडकलाय तर त्यांना नेण्यासाठी या ठिकाणी आलो. तो जो निस्सीम भक्त असतो त्याची श्रद्धा परमेश्वरावर विठ्ठलावर असते. तो सांगतो नाही, परमेश्वर माझा विठ्ठल आहे, तू माझी काळजी घेणार, तुम्ही चला, तू मला मारणार नाही, कारण मी आजपर्यंत त्याची एवढी श्रद्धा केली, एवढी त्याची भक्ती केली आहे. तो तिकडनं बोट जो आहे तो आपली घेऊन निघून जातो. शेवटी पाणी पूर्ण मंदिराच्या कळसाच्या वरती टोकावर येतं. तो जो मंदिराचा पुजारी आहे तो टोकावर बसतो आणि शेवटी ज्यावेळी हेलिकॉप्टर मधून रेस्क्यू वाले फायनली येतात आणि बघतात की एक जण व्यक्ती अजूनही कळसावर बसलाय, ते त्या ठिकाणी शिडी सोडतात आणि पुजाऱ्याला सांगतात की पुजारी शिडी पकडा, तुम्हाला शिडी धरा, कारण आता पूर्ण संपलंय, कारण शेवटचं हे आहे, तुम्ही आता नाही आला तर तुम्ही म्हणणार. तरी सुद्धा तो पुजारी ऐकत नाही आणि सांगतो की रेस्क्यू ऑपरेशन वाल्यांना, हेलिकॉप्टरला, की नाही तुम्ही चला, मी अजूनही माझा परमेश्वर आहे, तुम्हाला बुडू नाही देणार, माझी त्याच्यावर विठ्ठल नितांत श्रद्धा आहे. मित्र, पाणी पूर्ण कळस मंदिर पाण्याखाली जातं. तो पुजारी जो आहे तो त्या ठिकाणी त्याची डेथ होते आणि पुजारी मरतो त्या ठिकाणी. यानंतर पुजारी जो आहे तो स्वर्गामध्ये जातो. स्वर्गामध्ये गेल्यानंतर विठ्ठलाकडे जातो आणि विठ्ठलाला विचारतो की परमेश्वरा, माझी तुझ्यावर एवढी श्रद्धा आहे, मी गेली एवढी वर्ष इतर काहीही कुठेही न करता, माझ्या कुटुंबाला वेळ न देता सुद्धा मी दिवस रात्र अहोरात्र तुझी सेवा केली, आणि एवढं असताना सुद्धा परमेश्वर विठ्ठल तुम्हाला वाचवायला नाही आलास, तू मला मरू दिलंस, असं का केलंस? विठ्ठल त्याला सांगतो, भक्ता, मी तुला असंच नाही म्हणून दिलं. तुला जो सरपंच आला होता, जो जागा करायला आला होता, त्या सरपंचाला मीच संकेत दिला होता की जा आणि माझ्या भक्ताला जाऊन सांग आणि त्याला वाचवून घेऊन जा, पण तो भक्त तो नाही ऐकलंस.
विठ्ठल म्हणाला जो बोट होती त्या बोटीत बोट चालक जो होता तो बोटीला सुद्धा मी संकेत दिला होता की तू म्हणजे विठ्ठल मंदिराकडे जा, मंदिरामध्ये माझा भक्त माझा पुजारी आहे, माझा भाविक आहे, तो अडकलाय, त्याची मदत कर, त्याची सुटका कर आणि त्याला घेऊन जा. पण भक्त तू नाही ऐकलंस. मी तिसरा जो काही तुला हेलिकॉप्टरच्या मदतीने पाठवला होता तो सुद्धा त्या हेलिकॉप्टर वाल्याला सुद्धा मीच संकेत दिला होता की जा आणि माझ्या भक्ताला जाऊन माझ्या पुजाऱ्याला जाऊन वाचव, पण त्याला सुद्धा तुम्ही दाद दिलीस. मी 3 माणसांना संकेत दिला होता, वाचवण्यासाठी प्रयत्न केला. फक्त मी माणसाच्या रूपामध्ये येऊ शकत नाही, मी माणसांना संकेत देऊ शकतो, ते घडण्यासाठी संकेत देऊ शकतो आणि त्यांना मी वाचवण्यासाठी तुला वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता, पण तो ऐकला नाहीस. मित्र हो, मला एक सांगा की आपणही या पद्धतीने परमेश्वराचा संकेत घेऊनच कस्टमरकडे जात असतो. जेव्हा तुम्हाला कधीही कस्टमर त्यावेळी सांगेल की माझा परमेश्वरावर विश्वास आहे, त्यावेळी त्याला ही गोष्ट सांगा आणि त्याला सांगा सर आज परमेश्वराचा संकेत घेऊन कदाचित मी तुमच्याकडे आलो आणि परमेश्वराने मला याच्यासाठी तुमच्याकडे पाठवले की तुमच्या मुलांच्या एज्युकेशनचं जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी 20 ते 25 लाख रुपये देण्यासाठी परमेश्वराने मला पाठवले. आज परमेश्वरानेच मला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी 20 ते 25 लाख रुपये देण्यासाठी पाठवले. आज परमेश्वरानेच मला तुमच्यासाठी रिटायरमेंटचं प्लॅनिंग करण्यासाठी पाठवले. सो या पद्धतीने आज परमेश्वराचा संकेत घेऊनच मी आज ठिकाणी आलो. त्यामुळे परमेश्वरानेच मला दिलाय म्हणून मी आज तुमच्याकडे आलोय. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे इन्शुरन्स जो काही मी तुमच्या प्रपोजल आणलाय ते ऍक्सेप्ट करायला हरकत नाही. फ्रेंड्स, या गोष्टीच्या माध्यमातून माझा परमेश्वरावर विश्वास आहे हा जो ऑब्जेक्शन आहे या ठिकाणी मी तुम्हाला हँडल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. तुम्हाला गोष्ट आवडली असेल असं मी समजतो. फ्रेंड्स, या ठिकाणी आणखीन एक तुम्ही कस्टमरला या ठिकाणी बोलू शकता की इन्शुरन्स म्हणजे ऍक्च्युअली काय आहे. इन्शुरन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ रिस्क आहे. बरेचदा वाटतं की परमेश्वर आहे म्हणून मी परमेश्वरावर विश्वास आहे, माझं काही वाईट घडणार नाही. सो फ्रेंड्स, मित्र, मला एक सांगा की या जगात परमेश्वर आहे, माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे, पण आपण घरातून बाहेर पडताना घराला लॉक लावतो की नाही लावत? घरातून बाहेर पडताना जर घराला लॉक लावतो म्हणजे काय करतो की आपल्या घराला असलेली जी आपली रिस्क आहे ती आपण कुलपाला रिस्क ट्रान्सफर करतो. इन्शुरन्स हा रिस्क ट्रान्सफरचा विषय आहे. रिस्क आपण ट्रान्सफर करण्याचा आहे. आज आपल्यावर असलेली रिस्क आपण एलआयसीला ट्रान्सफर करतो. आज मी घरातनं बाहेर जातोय, जी रिस्क आहे ती मी कुलपावर ट्रान्सफर करतो आणि कुलूप लावतो म्हणजे माझं घर सेफ राहतं, म्हणजे मी त्या ठिकाणी रिस्क ट्रान्सफर केली. मित्र, आपण गाडीवरून जाताना हेल्मेट वापरतो, बरोबर आहे की नाही? हेल्मेट म्हणजे हे काय करतं? रिस्क ट्रान्सफर करतं. हेल्मेट घालून आपण ऍक्सिडेंट झाला तर आपल्या डोक्याला मार बसू नये, आपल्या महत्वाच्या अवयवाला, डोक्याला, मेंदूला मार बसू नये म्हणून आपण रिस्क ट्रान्सफर या ठिकाणी हेल्मेटच्या माध्यमातून करतो. मित्र, आपला जो 10,000 रुपयाचा जो मोबाईल असतो ना, 10,000, 15,000, 20,000, 1 लाख, 1.5 लाखाचा जो मोबाईल असतो त्याला आपण स्क्रीन गार्ड का लावतो? मोबाईलला आपण स्क्रीन गार्ड का लावतो? 100 रुपये, 50 रुपयाची स्क्रीन गार्ड का लावतो? कारण त्याची सुद्धा आपण काय करत असतो, स्क्रीन ही त्याचा मेन गाभा आहे. जसं आपला डोकं हे आपला हेल्मेट आपण का घालतो? कारण आपला मेंदू हा मेन आपल्या बॉडीतला ऑर्गन आहे, सर्किट तिकडनं सगळं होत असतं. सो त्या पद्धतीने आपल्या मोबाईलचा स्क्रीन हा आपला त्याचा मेन भाग आहे, तो प्रोटेक्ट व्हावा, मोबाईल पडला तर त्याला डॅमेज होऊ नये, म्हणजे ती पण आपण काय करत असतो, रिस्क ट्रान्सफर करत असतो. फ्रेंड्स, तसंच आपल्याला आयुष्यामध्ये आपल्यावर जे रिस्क आहे, आपल्या कुटुंबातले मेंबर आपल्यावर जे अवलंबून आहे त्यांच्यावर असलेले रिस्क जे आहे ते आपण इन्शुरन्स पॉलिसीच्या निमित्ताने आपण त्याच्यावर ट्रान्सफर करत असतो. सो फ्रेंड्स, या पद्धतीने आपण माझा परमेश्वरावर विश्वास आहे, तुम्ही इन्शुरन्सची पॉलिसी का घेऊ या ऑब्जेक्शनला छानपैकी आपण टॅकल करू शकतो. फ्रेंड्स, या पद्धतीने आजची जी मीटिंग आहे, मला आशा आहे की तुम्हाला आजच्या मीटिंग चे जे पॉइंट्स डिस्कशन आहे आवडलं असेल. मी पूर्ण माझा प्रयत्न केला की या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आपला जो जीवन तरुण चिल्ड्रन मनी बॅग आणि जे आजचे काही सब टॉपिक्स होते ते देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. मी म्हटलं तसं या हा महिना शतकवीर महिना आपल्याला साजरा करायचा आहे, त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांनी छानपैकी आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी कोणाला काही शेअर करायचं असेल तर आपण करू शकता या एक्झिस्टिंग पॉइंट्सवर. नाईक सर, आपल्याला काही शेअर करायचं आहे ऍडिशनल? सर हॅलो. सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग.
बोला सर. दोन दोन मुद्दे मी एक्सप्लेन करतो. नक्की सर, करा सर, बोला. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. प्रेम सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्लॅन करताना जेव्हा आपण घरात जातो हं. तेव्हा पालक हे अनभिज्ञ असतात. पालकांना तसं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून खर्च किती येतो, कुठचे कोर्सेस चांगले आहेत याची काही माहिती नसते. आणि बरोबर. मुलं एवढी लहान असतात की त्या मुलांना सुद्धा पुढे काय आहे तेही माहित नसतं. तर याची साधक बाधक माहिती सुद्धा एजंटला पाहिजे. उदाहरणार्थ आत्ताच एक 10वीतला मुलगा मला मिळाला होता, सॉरी 5वी 6वीतला मुलगा मला मिळाला होता. त्याचे वडील सांगत होते की ह्याला पुढे MBA करायचं आहे म्हणून. आता 6वीच्या मुलाला MBA करायचं हे आता स्वप्न वडिलांनी बघितलं की त्याने बघितलं हे मला माहित नाही. पण त्यावेळी मी त्याला सहज प्रश्न विचारला की किती खर्च येतो तुम्हाला माहित आहे का? तर नाही म्हणाले. खर्च काय, तो कुठे करतात ते पण मला माहित नाहीये. पण एक साधारणतः आमच्या घरामध्ये डिस्कशन होतं की त्याला MBA करायचं आहे. MBA SSCच्या नंतर करतात, 12वीच्या नंतर करतात की डिग्रीच्या नंतर करतात हेही त्याला माहित नाही. तर बऱ्याच वेळा काय होतं माहितीये ना की ज्यावेळी आपण हे चिल्ड्रन प्लान्स करायला जातो तेव्हा एजंटला सुद्धा ही माहिती पाहिजे आहे की हे कोर्सेस आणि त्यांची टेंटेटिव्ह फीज. आता काय होणार, MBAची आज मिनिमम जी फीज आहे ती 1.75 पर इयर आहे. 2 वर्षाचा कोर्स आहे आणि सगळं जर त्याचा खर्च धरला तर अप्रॉक्सिमेटली 4 लाख तो खर्च येतो. त्याचा जर प्लॅन आपण 1-1.5-2 लाखाचा जर केला तर त्याचा MBA कसंच होणार नाही. बरं. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. म्हणून आपल्याला त्या पद्धतीने जावं लागतं. आणि केव्हा केव्हा काय होतं, मुलं जरा मोठी असतात. आता हा 12 वर्षापर्यंत प्लॅन चालतो. 8वी 9 वर्षाची मुलं असतात. त्यांची हळूहळू आता काय स्वप्न जागी झालेली आहेत. त्यावेळी मुलांना आपण काही अशा गोष्टी विचारतो की काय करायचंय तुला, काय करणार आहे? आता डॉक्टर आणि इंजिनियर हे मागे पडले. आता संपलं, तिकडे कोण आता काही जायला पण बघत नाहीये. पण आता हे आता नवीन जे कोर्सेस सुरू झाले ज्यांना आपण काय म्हणतो की स्पेशल ओरिएंटेशन प्रोग्राम्स, ज्याच्यामध्ये MBA आहे, MCA आहे, CS आहे, MS आहे, BBA आहे. अशा प्रकारचे अनेक कोर्सेस आहेत की आज जे नोकरीला फार फायदेशीर आहेत. आणि ह्यांचा साधक खर्च हा सरासरी 5 ते 6 लाखापर्यंत येतो. हे प्लॅन करताना त्यांना त्याचं डेस्टिनेशन, सेंटर्स, फी ही जर सगळी सांगितली, कारण काय असतं माहिती ना, मुलांपेक्षा पालकांची स्वप्न मोठी असतात. बरोबर. तर या स्वप्नांना अनुसरून जर आपण ती तयारी केली अगोदरच तर मला वाटतं हा प्लॅन लवकर क्लोज होणार. हे असं मला वाटतं, कारण बऱ्याच जणांना माहित नाही. परवा पण असंच झालं की मुलाला वाटलं की मला CA करायचं आहे आणि पालक म्हणत होता CA करायचं आहे. पण दोघांना पहिला प्रश्न पडला की ते जवळपास CA कुठे मिळतं करायला, ही माहितीच नाहीये. बरं. हे जर तुम्हाला जर माहित नसेल तर आपण तिथे पहिले फेल जातो. त्याच्यामुळे तो कोर्स कसा आहे, गव्हर्नमेंटशी निगडीत आहे की गॅझेटशी निगडीत आहे, सगळी माहिती आपल्याला पाहिजे. एक अप्रॉक्सिमेटली एक्सपेंडिचर पाहिजे. सर्वसाधारण घरातला मुलगा असेल आणि आपण जर त्याला 10-15 लाखाचा प्लॅन जर देत असू तर ही पॉलिसी बंद पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सगळा विचार करून हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपल्याला ह्या कोर्सेसची आणि फीची माहिती असावी, जुजबी माहिती असावी, बरं. ठरवू नको. हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट मगाशी तुम्ही म्हटला तो फार महत्वाचा. 18 वर्ष तर आपल्या इंडियन पिनल ऍक्ट प्रमाणे मुलगा किंवा मुलगी सज्ञान होते, मेजर होते. आणि हे सज्ञान झाल्यानंतर 18 वर्षाच्या नंतर जी मॅच्युरिटी येते ही त्याच्या अकाउंटला जाते. बरोबर. नियमाने त्याच्याच अकाउंटला जाणार आणि त्या अमाऊंटची जी बेनिफिट आहे ती तोच लावू शकतो. तर अशा वेळी माझं असं मत आहे की आपण घेणं गरजेचं आहे एजंटने. तर काय करावं की जनरली त्याचा वैयक्तिक अकाउंट हा अटॅच न करता आईचा किंवा वडिलांचा जो जॉईंट अकाउंट असतो तो अटॅच करायचा आणि त्याला जे ऑपरेशन आहे ते जॉईंटली करून घ्यायचं, जेणेकरून तो मुलगा किंवा मुलगी कसेच पैसे काढू शकणार नाही. आणि जर काढले तर दोघे जण विचार करून पैसे काढतील. म्हणजे काय होणार, प्रपोजरचं नुकसान होणार नाही. बरोबर. अलीकडे मी एक बघितलं होतं, चराट्याला एका ख्रिश्चन मुलीने पळून जाऊन लग्न केलं होतं. पण कमाल म्हणजे त्याच्या वडिलांनी तिच्या नावावर जवळजवळ 37 लाख रुपयाची मॅच्युरिटी होती. पण निव्वळ तो मुलीचा अकाउंट असल्या कारणाने आणि पुढे त्याला कोणी गाईड केलं नसल्या कारणाने त्या मुलीने लग्न झाल्याबरोबर 37 लाखची रक्कम जवळजवळ 1.5 महिन्यामध्ये खाली केली. जेव्हा वडील चौकशीला आले तेव्हा फक्त खात्यामध्ये 68 रुपये होते. अशा वेळी काय होतं माहिती ना की पालकांच्या स्वप्नांचा पण चक्काचूर होऊ शकतो. तर त्यावेळी मला असं वाटतं एजंटने ह्या 2 काळजी घ्याव्यात. एक म्हणजे तो जो अकाउंट अटॅच करणार, घाई गडबडीने त्याचा वैयक्तिक अकाउंट करण्यात काही अर्थ नाहीये. किंवा 18 वर्षापर्यंत करा, पण आठवणीने 18 वर्षाच्या नंतर जॉईंट अकाउंट करा पालकाचा आणि त्याचा, जेणेकरून ते पाल्य
स्वतः अमाऊंट त्याच्यातून काढू शकणार नाही. हा महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल काय झालंय की 18 वर्षाच्या नंतर उच्च शिक्षणाला पाठवण्याचं प्रमाण हल्ली फार कमी झालेलं आहे. याचं कारण जे पूर्वी डॉक्टर किंवा इंजिनियरला लोक जायचे ते 12वीच्या नंतरच ते शिक्षण चालू व्हायचं. पण अलीकडे जर बघितलं तर एज्युकेशनल एक्सपेंडिचर हा ऑनवर्ड्स 20 इयर्स 20व्या वर्षापासून सुरू होतो. 20व्या वर्षी मग कम्प्युटर प्रोग्रामिंग असतं, त्याच्यानंतर लॅपटॉप लागतो, त्याच्यानंतर हायर एज्युकेशन लागतं, त्याच्यानंतर त्याला वैयक्तिक लागतं. ह्या सगळ्या गोष्टी लागत असतात त्या 5 वर्षामध्ये. 834 हा बेस्ट प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये त्या मुलाला ते पैसे त्याच्याच कारणासाठी वापरता येतात. आणि समजा इन केस नाहीच लागले तर शेवटी 25-26 वर्षी हिंदू धर्माप्रमाणे आपल्याकडे काय आहे, लग्न होतं त्याला ती रक्कम आई वडिलांना करावी लागते. फोर्सफुली फक्त आई वडिलांना काय सांगायचं की शिक्षणाचा खर्च आहे तो बाहेरच्या बाहेर होऊन दे. कारण आता मॅच्युरिटी जर बघितलं 3, 4, 5, 6 या वर्षाची मुलं असतात, ती मॅच्युरिटी बघितलं तर भरपूर मिळते. मिनिमम 5 लाखाचा घेतला तर त्या मानाने इन्स्टॉलमेंट कमी आणि त्या मानाने त्याची मॅच्युरिटी जास्त मिळते. 5-6 वर्ष जी काय मिळते ती. त्याच्यामुळे लोकांना त्याचा बेनिफिट मिळतो हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याच्या थोडंफार त्याच्या एज्युकेशन याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला तर 101% काय 1001% ही पॉलिसी क्लोज होते. सो थँक्यू व्हेरी मच. आपली मला वाटतं चतुर्थीच्या नंतर पहिली मीटिंग आहे, तर मरगळे होती, बरोबर आहे. त्याच्यामुळे परत एकदा सुरू झालेलं आहे. बरोबर आहे. सर्वांना सरांनी आता सांगितलं तसं वंत शतकवीर प्रयत्न करायला काय हरकत आहे. जोरदार प्रयत्न करायचे, दिवस बघायचे नाहीत आणि काय नाही, पॉलिसी करत जायच्या, तेव्हा बरोबर होऊन जाऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल. बरोबर. तर अशा सगळ्यांनी काम करूया. जसं आपण LIC ला देणार आहोत तसं आपण आपल्यातल्या काही जणांनी सिद्धार्थ सरांना देऊया, म्हणजे ते सुद्धा कायमचं लक्षात राहील. बरोबर ना. पेडणे ब्रांच मधून हे होऊ शकतं आम्ही जर विचार केला तर. येस. सो थँक्यू व्हेरी मच सर मला बोलायला बद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर वन्स अगेन. सरांनी छानपैकी पॉइंट्स नेहमीप्रमाणे जसं साईनाथ प्रभू माझे ऍडवायझर आहेत ते म्हणतात की सरांनी बोलल्यानंतर शेवटी बोलल्यानंतर आम्हाला मीटिंगचं सगळं सार झाल्यासारखं वाटतं, चांगलं झाल्यासारखं वाटतं. सो आज माझं पट्ट शिष्य नाही आहे पण कुठे गेलाय काय आज पट्ट शिष्य नाहीये. बरं. तसंच सरांनी चांगलं आणि सरांनी हा पण पॉईंट एक छान सांगितला की डायरेक्ट मुलाच्या नावावर अकाउंटला पैसे न जाता त्याला जॉईन केलेलं चांगलं. सो हा पण एक व्हॅलिड पॉईंट छानपैकी सरांनी या ठिकाणी एक्सप्लेन केला. त्याचा सगळ्यांना बेनिफिट छानपैकी होणार. सो वन्स अगेन थँक्यू नाईक सर. छानपैकी तुम्ही आम्हाला आज मार्गदर्शन केलं आणि सरांनी म्हटलं तसं की या महिन्यामध्ये शतकवीर परफॉर्मन्स करून आपल्याला आपल्या LIC रुपये आईला एक छानपैकी गिफ्ट द्यायची आहे. छान काम करूया. आणि सरांनी म्हटलं तसं की थोडीशी 2 आठवडे आपल्याला चतुर्थीमुळे थोडीशी कामाला मर्ग आली होती. आजच्या मीटिंग नंतर जसं नक्कीच मला याची खात्री आहे की आपण या आठवड्याची सुरुवात छानपैकी आपण करू आणि या महिन्यामध्ये एक माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स आपला देऊ. या नोटवर आजची मीटिंग या ठिकाणी मी संपली असं जाहीर करतो. थँक्यू वन्स अगेन. ऑल द बेस्ट. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.